गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. कैलास राणा शिवचंद्र मोळी फणींद्र माता मुकुटे जळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभो मज कोण. कैलासीचा देव भोळ चक्रवर्ती कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती कैलासीचा देव भोळ चक्रवर्ती कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती पार्वतीचा पती योगीराज पार्वतीचा पती योगीराज पार्वतीचा पती योगीराज पार्वतीचा पती योगीराज दयादिया पाया मग दंडवत दयादिया पाया मग दंडवत दयाचे पाय माझ दंडवत दयाचे पाय माझ दंडवत माझ दंडवत माझ दंडवत. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्ते. दयांचे द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले करील तो काय नोहे महाराज परिपाही बीज शुद्ध अंगी. एकदा माईक चेक करून घ्या पापले. हॅलो तुमचा चेक करून घ्या. हॅलो मृदुंगराज मोबाईल नका चेक करू माईक चेक करा. सगळा घोळ गेला त्या मोबाईल. माईक चेक करा व्यवस्थित आहे बघा. हॅलो हॅलो हॅलो. खडूस आहे खडूस गावाचे आहेत पण खडूस नाहीत ना. महाराज तुमच्याही चरणाला अंतःकरणपूर्वक धन्यवाद महाराज. अनिकेत महाराज तुमच्याही चरणाला साष्टांग असं दंडवत आहे बाबा. तुमच्याही चरणाला साष्टांग असं दंडवत आहे. भगवी कपडे घातले रे वा. एवढं सोपं नाही महाराज वा. तुमचे मित्र आहेत ना आकाश महाराज सरपंच आकाश महाराज. हा तुमचं नाव बऱ्याच वेळा ऐकलं आम्ही. वा वा सरतेज महाराज समजून घ्या आम्हाला साध्या माणसाला. ठीक आहे तुमच्याही चरणाला साष्टांग असं दंडवत आहे. आमचे मित्र आमचे विक्रमचा दादा आले चेअरमन आमचे शिंदेवाडीचे आहेत. आमचे कुलदीप दादा आहे. आमचा भैया साहेब आहे. सगळ्याच्या चरणाला साष्टांग असं दंडवत आहे. अभंगाचा भावार्थ अगदी थोडक्यामध्ये बघायचा आणि मामांच्या चरित्राकडे प्रवृत्त व्हायचं. आमचा एकच धंदा आहे बस मामाचं चरित्र जगदुनियाला सांगत बस बस. आम्हाला दुसरं काही सुचतच नाही. ठीक आहे अगदी अभंगाचा भावार्थ थोडक्यामध्ये बघू आणि मामांच्या चरित्राकडे प्रवृत्त होऊया. तत्पूर्वी एकदा आमच्या सिस्टीमवाले दादासाठी जोरात टाळ्या. एवढ्यात भूक लागली काय? जोरात वाजवा. 2 लाडू जास्त खाता. जोरात वाजवा. फुकारच्या टाळ्या वाजवा सुद्धा जेव्हा येतं माणसांच्या. सगळ्या अंतःकरणपूर्वक धन्यवाद आहे. दोन्ही कॅमेरेमॅन आहेत. क्या मेरा सब कुछ तेरा कुछ भी नहीं मेरा. सांगा गड्या गणेश दादा कुठे गेलायचे? सोमसाईवाला आहेत का? मला सांगा काय माझा आहे का? कॅमेरा कॅमेरा कुछ भी नाही मेरा सब कुछ तेरा ही आहे. कारण तुम्ही काय आम्हाला दिलंच नाही. निस्त्या शूटिंग करता देतच नाहीत काय. मग काय सांगायचं आपलं काय का नाही. पण आता देतील वाटतं. नक्की का? वा. दोन्ही या शूटिंग मध्ये आमचा गणेश दादा आहे. दादा तुझं नाव काय रे बाबा? माधवा. माधवा गणेशा तुम्हा दोघांच्या चरणाला साष्टांग दंडवत आहे. काहीतरी आम्हाला द्या. सिस्टम दादा माझा आवाज थोडा वढायला लागला. थोडा मोकळा कर गड्या. आवाज ओढतोय माझा. उद्या पण आहे आणि परवा दिवशीपासून कथा प्रारंभ आहे. गडिंग्लजमध्ये 8 दिवस कथा चालणार आहे. आदमापुरामध्ये त्या दिवशी सेवा झाली. दिवसभर आदमापुराच्या यात्रेमध्ये नाचलो. भंडारा उधळला. भंडारा खाल्ला. अंगावर पडला. संध्याकाळी सेवा. आवाज फार बोंग्या झाला आवाजाचा. पण अख्खी सेवा मामानं करून घेतली. हा का सौंदयांची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले. एका संतांचं वर्णन संतांनी केलेलं वर्णन आहे. तुकोबराय संतांचं वर्णन करतात पण यात नाम उल्लेख कुठं करत नाहीत. हा वर्णन करणारे तुकाराम महाराज आहेत पण अख्ख्या अभंगामध्ये कुठं नाम उल्लेख केलेला आहे का? कोलेला आहे का नाम उल्लेख महाराज? कुठंच नाम उल्लेख केलेला नाही. तरी सुद्धा आमच्या मनाला काय भाव होतो की हा अभंग कुणावरती आहे? कुणावरती अभंग? हा माऊलींवरती आहे. बघा किती सामर्थ्य वर्णनामध्ये हो. हा वर्णनामध्ये किती सामर्थ्य. नवे नवे ज्यांचं वर्णन केलं त्यांच्यामध्ये किती सामर्थ्य हो. ज्यांनी वर्णन केलं ते किती सामर्थ्यवान आहेत हो.
असं वर्णन केलं, असं वर्णन केलं, नाम उल्लेख तर कुठं केलाच नाही, पण सगळ्यांना कळलं की जगाच्या विश्व माऊली विषयी तुकोबाराय बोलतात. आणि काय सांगतात? जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले. हा, जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ. हा, आता या सोन्याच्या पिंपळाविषयी बोलायचं झालं ना तर भरपूर बोलता येईल आपल्याला, पण जास्त आपण त्याच्यामध्ये खोलामध्ये घुसायची आवश्यकता नाहीये. अगदी वरवरचं बघायचं, कडकडला पाहू म्हणजे 8 तास घालायला सोपं जाईल आपल्याला, का नाही? रान बरंच हाणायचं या, 8 तासही घालून बाहेर पडायचं या. पण अगदी अभंगाचा आभार तो वर बघूया. जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ, या ठिकाणी एक भाऊ घेऊ. ज्याच्या दारामध्ये जर सोन्याचा पिंपळ आहे तर त्याचं ऐश्वर्य काय असेल, तो किती ऐश्वर्य संपन्नता त्याच्यापाशी असेल. हा, म्हणून तुकोबाराय वर्णन करतात, जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ. हा, त्याच्या द्वारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे. मग तो किती ऐश्वर्यवान असेल, तो किती श्रीमंत असेल, तो किती षडगुण ऐश्वर्य संपन्नता त्याच्यापाशी असेल. आणि मग त्याचं सामर्थ्य ऐश्वर्यता वर्णन करताना तुकोबाराय सांगतात, या महाराज या बसा. सांगतात, जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले. हा, त्याच्या द्वारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे. तो कसा आहे, त्याच्या अंगामध्ये बळ कसं आहे, तर अंगी ऐसे बळ रेडा बोले. ते चरित्र सर्वांना माहिती आहे. माझ्या माऊलींनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवले, रेड्याच्या मुखातून वेद बोलवले. हा चमत्कार म्हणावा का? हा चमत्कार नाही, ही लीला आहे. का लीला आहे? जर रेडा जर वेद बोलवू शकत असेल, जो मुका आहे तो निर्बुद्ध आहे का? रेडा हुशार प्राणी असतो? रेडा हुशार असतो का? जर रेडा निर्बुद्ध रेडा आहे, इतकं मुका प्राणी, त्याच्या मुखातून जर तो वेद बोलत असेल, आम्ही तर चालती बोलती माणसं आहोत, आम्ही बोलला पाहिजे की नाही? आम्ही त्याचं नाव घेतलं पाहिजे की नाही? ही लीला दाखवण्याचा हा भाव आहे की अरे, जर रेडा बोलत असेल, आम्ही तर चालती बोलती माणसं आहोत, आम्ही कमीत कमी हरिपाठ तरी म्हणला पाहिजे. आम्ही कमीत कमी हरिपाठ. ग्रंथाचे प्रकार आहेत बरं का, ग्रंथाचे प्रकार आहे, त्याच्या अनुषंगाने ग्रंथाला ते महात्म्य दिलेलं आहे. हरिपाठ आहे ना, हा पाठ करण्याचा ग्रंथ आहे. गीता आणि भागवत हा श्रवणाचा ग्रंथ आहे. रामायण हा जो ग्रंथ आहे उच्चारण आचरणाचा ग्रंथ आहे. महाभारत जो ग्रंथ आहे ना, तो फक्त उच्चारण्याचा ग्रंथ आहे. ठीक आहे, मग नाही काय, पण तेवढं तरी महाराजांनी सांगितलं, महाराज मोठं ज्ञान आहे, सोपं नाही गीता पाठ करणं. वा, गीता ना, गीताचार्य आहात तुम्ही, गीता पाठ आहे, सोपं नाही महाराज. इथं आपण अख्खं आयुष्य गेलं पण हरिपाठ पाठ झाला नाही. काय सांगावं तुम्हाला, हरिपाठ सोडा, घाली लोटांगण पाठ झालं नाही, अख्खं आयुष्य गेलं. चालय, बरोबर आहे की नाही? ठीक आहे. आणि मग त्या रेड्याला वेद बोलून दाखवणं म्हणजे त्या वेळच्या परिस्थितीला केलेला भेद आहे. मी नेहमी सांगत असतो, माऊलीत ना, माऊली ऐका, विश्व माऊली माझे ज्ञानोबा दादा आहेत ना, क्रांतिकारक आहेत, क्रांतिकारक. वारकरी संप्रदायामध्ये क्रांती केलेली, त्यांनी क्रांती केलेली. कशी क्रांती केलेली? जो हटयोग होता ना, जो हटयोग होता तो लय योगामध्ये परिवर्तित माझ्या माऊलींनी केलेला आहे. आणि जो लय योग होता ना, तोच लय योग सुलभ योगामध्ये माझ्या मामांना परिवर्तित केलेला आहे. म्हणून मी म्हणतो, माऊली माझे क्रांतिकारक आहेत. वारकरी संप्रदायाला क्रांती केली वारकरी संप्रदायामध्ये त्यांनी. सांगता, जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले. त्याचं सामर्थ्य वर्णन केलं की अंगामध्ये असं बळ आहे की रेड्यालाही बोलवण्याची ताकद आहे. मग माणसाचं काय घेऊन बसला? पुढे तुकोबाराय सांगतात, करील तो काय नोहे महाराज, परी पाहे बीज शुद्ध अंगी. ते एवढे सामर्थ्यवान आहेत, त्यांच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे, ते रेड्याला बोलू शकतात. मग करील तो काय नोहे महाराज, मग ते काय करू शकत नाही, ते काही करू शकतात, ते काही करू शकतात. फक्त काय पाहिजे? परी पाहे बीज शुद्ध अंगी. तेवढं बीज शुद्ध आपल्यामध्ये पाहिजे, आपली त्या ठिकाणी योग्यता तेवढी पाहिजे. मग ते तुमच्यासाठी काही करायला तयार आहेत. काय केलं नाही? मेलेल्या माणसाला जिवंत केलं. मेलेल्या माणसाला जिवंत केलं. पुरुषाचा स्त्रीचा पुरुष बनवला. निर्जीव भिंतीला चालवलं, रेडा बोलवला. म्हणजे करील तो काय नोहे महाराज. काही करू शकतात, पण त्यासाठी योग्यता तुमची आमची सांगितली. परी पाहे बीज शुद्ध अंगी. परी पाहे बीज शुद्ध अंगी. बरं, एवढं केलं, हे केलं, ठीक आहे, मान्य केलं.
ही अन्यथा कर्तुम शक्ती दाखवली, पण सगळ्यात मोठी क्रांती काय केली? सगळ्यात मोठी क्रांती काय केली? मिळवली मांदी वैष्णवांची. वैष्णवांची मांदी एकत्र केली आणि कशाच्या पंक्ती उठवल्या? पंक्ती कशाच्या? अरे लाडूच्या पंक्ती नाहीत, बुंदीच्या पंक्ती नाहीत, पुरीच्या पंक्ती उठवल्या, जेवणाच्या पंक्ती उठवल्या नाहीत. कशाच्या पंक्ती उठवल्या माझ्या माऊलींना? मोक्षाच्या पंक्ती उठवल्या. जे मोक्ष मोक्ष म्हणून अख्खं आयुष्य खर्ची घालावं लागलं, ते मोक्ष माझ्या माऊलींनी पंक्ती त्याच्या बसवल्या आणि पंक्ती उठवल्या. एवढा अधिकार माऊलींचा आहे. अधिकार संपन्नता या ठिकाणी वर्णन केली. आणि म्हणून तुकोबारा सांगतात, जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी आईसे बळ रेडा बोले, करील तो काय नोहे महाराज, परिपाहे बीज शुद्ध अंगी, जयाने घातली मुक्तीची गवांदी, मिळवली मांदी वैष्णवांची. ज्यांनी मुक्तीच्या पंक्ती उठवल्या ते आहेत. आणि मग तुकाराम महाराज पुढे सांगतात, तो का म्हणे तेथे सुखा काय उणे, राहे समाधान चित्ताची. मग एवढे जर सामर्थ्यवान आहे तर त्यांच्यापाशी सुखाला काय ऊन आहे का हो? खरं सांगा गड्या, वारकरी संप्रदाय सगळी माणसं आहेत, ज्येष्ठ श्रेष्ठ माणसात आहे का काय? आज माऊलींच्या एका एका अभंगावरती, तुकोबारायाच्या एका एका अभंगावरती किती माणसं जगतात तो महाराज? काय त्याला आहे का? बरं, त्याचा ऑडिट नाही, त्याला कुठला टॅक्स नाही, है ना, त्याला कुठला जीएसटी नाही, आहे का कुठला? सांगा का? किती कुटुंब, किती माणसं? काय करावं माझ्या माऊलीने, माझ्या तुकोबाराईने? आणखी काय करावं? ह्याच्या पलीकडे काय करावं? तरी सुद्धा अजून मी म्हणतो, महाराष्ट्राला तुकोबाराई कळलेच नाहीत, माऊली कळलेच नाहीत, अजून सुद्धा कळलेच नाहीत. आणि आता दिवस थोडे राहिले, ह्यात कळतील का नाही सांगता येत नाहीत. दिवस थोडं राहिलं, आता मोजायसारखं दिवस, एक 5-6 वर्ष राहिली फक्त. काय होणार ते पुढे योगायोगाने आलं तर सांगून जाईल मी तुम्हाला. ऐका, तुका म्हणे ते सुखा काय येऊ नये, राहे समाधान चित्ताची. आणि त्या भूमीमध्ये त्यांच्या पायापाशी राहिलं की चित्तामध्ये समाधानच राहतं. आणि सगळ्यात गोळ जर कशानं केला असेल तर समाधानानं केलेला आहे. म्हणून तुकोबाराई सांगतात, ठेविले अनंते तैसेची राहावी, चित्ते असू द्यावे समाधान, चित्ते असू द्यावे समाधान, चित्ती असू द्यावे समाधान, चित्ती असू द्यावे समाधान, ते तैसेची राहावे, ठेविले आनंदे तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, चित्ती असू द्यावे समाधान, चित्ते असू द्यावे समाधान, चित्ते असू द्यावे समाधान, ठेविले आनंदे तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, चित्ती असू द्यावे समाधान, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. समाधान जर चित्तामध्ये आलं तर काय घडणार आहे? जी भगवंताला अपेक्षित जी भक्ती आहे, जी आवडणारी भक्ती आहे, ती भक्ती घडणार आहे. मला सांगा, भक्ती मधला सगळ्यात मोठा स्पीड ब्रेकर काय असेल तर असमाधान आहे. एका वेळेस तुम्ही एकच गोष्ट करू शकता, एक तर तुम्ही परपंच करू शकता, नाही तर परमार्थ करू शकता. काय? आणि परपंचामध्ये समाधान नाही म्हणून पळापळ आहे का समाधान आहे म्हणून पळापळ आहे? ए आजींनो, तुमच्या गप्पा अजून थांबल्या नाहीत बरं का? माझं लक्ष आहे तुमच्याकडे. तुमच्यावर एकदा रिपीट करावं लागणार आहे. इकडे बघा, बोल नका अजिबात. ए दिद्यांनो, तुम्हाला गप्पा मला उठून इथून चालतं व्हा, बोलायचं असलं उठून चालतं व्हा, तुमचं ऐकायला इथं आलेलं नाही. बोल नका अजिबात. ऐका, परपंचामध्ये जी पळापळ आहे दादांनो, ती समाधान आहे म्हणून आहे का समाधान नाही म्हणून आहे? काय नेमकं गणित काय आहे? बोला काय तरी. तुम्हाला दुखतंय का काय तुमचं? नाही ना? भुका लागल्यात का? जेवण करून या, परत सुरू करू, काय अडचण नाही. सगळी जी पळापळ आहे समाधान नाही म्हणून आहे.
आज सगळीच माणसं इथं का नाही आली? समाधान नाही म्हणून आली नाहीत. कोणाच्या कोंबड्या डालायच्या राहिल्या असत्या, हा, कोणाच्या कोंबडीची अंडीच घावली नसत्या, ह्यांची बँक आहे ती सगळी. हा, कोणाची करड डालायची राहिली, कोणाची धार काढायची राहिली, हा, कोणाच्या गायनी दूधच दिलं नाही, कोणाचं दूध निघून डेरीला टाकायचं राहिलं. ही सगळी पळापळ आहे. समाधान नाही म्हणून कोणा आता रात्रपाळीची लाईट आहे का तिकडं? हा, रात्रपाळीची लाईट भिजवायचं राहिलंय, हा, लवकर नाही गेलो तर आकडा टाकाय दिसणार नाही, है का नाही? आकडा भिजवायचंय. ही सगळी पळापळ कशामुळे आहे? तर समाधान नाही म्हणून पळापळ आहे. हा, आणि ते समाधान कुठं येणार आहे? तर जोपर्यंत समाधान नाही, जोपर्यंत त्याच्या जवळ जात नाही, नवे नवे जोपर्यंत विश्वास नाही, करील तो काय नोहे महाराव, हा विश्वास जोपर्यंत नाही तोपर्यंत समाधान नाही. मुद्दा लक्षात आला का मला काय म्हणायचं? जर हा विश्वास पटला, करील तो काय नोहे महाराज, हा जर विश्वास पटला ना, तर मग समाधान येणार आहे. कसं येणार आहे? मी जरी इथं आलो तरी माझी चिंता करणारा माझा मामा आहे, करील तो काय नोहे महाराज. सगळी संतांची ये पाये आम्हाला विश्वास, हा माझा विश्वास, संतांची ये पाये आम्हाला विश्वास, पायी हा माझा विश्वास, वर पाये तिचे नाव देंगे, संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. हे ना, असू दे, होतंय काय अडचण, सगळे आपलीच आहे तो महाराज, अजिबात काळजी करायची नाही. हा, सगळे आपलीच आहे. संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. जर संतांचंच दास झालो तर सुखाला काही कमी का हो? काय कमी हो? हा, बर संतांचं सामर्थ्य कमी का महाराज? संतांचं सामर्थ्य कमी आहे का? देवापेक्षाही कणभर ताकद संतांमध्ये, म्हणून माझा देव संतांच्या रूपाने अवताराला आहे. लक्षात घ्या. हा, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती माझ्या संतांच्या ठाई आहे. साधारण असाधारण अनन्य साधारण शक्ती संतांच्या ठाई आहे. थोडक्यात सांगू ऐका, भगवान श्रीकृष्ण अवताराला आले. येलेश्वराच्या मंदिरामध्ये श्रीकृष्ण भगवान अवताराला आले आणि नंदीचं दूध काढलं. राधेला पाहून बोलला हरी, बैल दुधवी नंदा घरी. राधेला पाहून हरी बोलला आणि नंदाच्या घरी बैलाचं दूध काढलं. तुमच्या गावात देतो का बैल दूध? नंदाचं, अरे भगवान श्रीकृष्ण काय करू शकत नाही, भगवंत आहेत, काय करू शकत नाहीत. नंदीचं दूध काढलं, याच्यामध्ये नवल नाही, मग नवल कशामध्ये? येलेश्वराच्या मंदिरामध्ये दगडाचं दूध माझ्या तुकोबारायांनी काढलं ना. येलेश्वरा काढले दूध, नंदीचे दगडाच्या नंदीचं दूध काढलं, सोपी गोष्ट आहे का महाराज? दुभत्या गाया दूध देईनात माणसांना, धडाधड लाता मारायला लागल्या. दगडाच्या नंदीचं दूध माझ्या तुकोबारायांनी काढलं. याच्या पलीकडे जाऊन सांगू ऐका रे बाबांनो, ए माझ्या माई दादांनो,
भगवान श्रीकृष्णानं बैलाचं दूध काढलं, ह्याच्यामध्ये नवल नाही नवल, ह्याच्यामध्ये माझ्या तुकोबाराने दगडाच्या नंदीचं दूध काढलं. अरे नवल ह्याच्यामध्ये, या कलियुगामध्ये मामांच्या बकऱ्यामध्ये बकरी राखणारा मेंढका मामांच्या बकऱ्यातल्या बोकडाचं दूध काढतो, ह्याच्यामध्ये नवल आहे. ही ताकद माझ्या मामानं त्या मेंढक्याला दिली आणि मी स्वतः त्या बोकडाचं दूध पिलेलो आहे. 16 नंबर पालखीमध्ये मामांच्या बकऱ्यातला बोकड दूध देतो. अरे काय सामर्थ्य दाखवावं माझ्या देवानं, करील तो काय नोहे महाराज. पण त्याच्यासाठी विश्वास पाहिजे. कुठला? करील तो काय नोहे महाराज. हा जर विश्वास आहे ना तर खऱ्या अर्थानं मग ते सुख, ते समाधान, मग जो न्याय मिळतो ना शेवटच्या चरणाला, तो का म्हणे ते सुख काय राहे समाधान चित्ताची, त्याच वेळेला त्या शेवटच्या चरणाला न्याय मिळेल. फक्त विश्वास पाहिजे. विश्वास लय महत्वाचा आहे. नाहीतर बोलताना म्हणतात विश्वास गेला पानिपतच्या युद्धात. बाबा महाराजच्या का एक प्रसंग घडला महाराज, लय वर्षापूर्वीची. आपण नव्हतो बरं का त्यावेळेला. आपण एखादी काही सांगायचं म्हणून आपण सरळ आपण नव्हतो पण आम्ही ऐकलेलं आहे. म्हणजे कोणी काहीच राही नको ना, ते एखादा आडवायचा रस्त्याला. ह्या परिसरामध्ये आपल्या दुष्काळ पडला महाराज. पाऊस नाही, पाणी नाही, दुष्काळ पडला. काय करावं हैराण झाली सरतबाई महाराज. लोक हैराण झाली आणि मग ठरलं महादेवाचं मंदिर बांधायचं, महादेव उभा करायचा आणि महादेवाला कोंडायचं पाण्यामध्ये. बघा पहिली मारुतरायाला कोंडायची, पाऊस पडायचा. महादेवाला कोंडायची, पाऊस पडायचा की नाही. आता जिवंत महादेव जरी कोंडला तरी पडणार नाही, कारण माणसं नालायक निघाली हो. खरंय ती बोलाय नाही हो, माणसं नालायक निघाली. किती नालायक निघाली माहिती तुम्हाला? काल 16 तारखेला गुरुमाऊली कृष्णात ढोणे महाराज यांच्या अमृतवाणीमधून जगाच्या मालकानं, माझ्या देवानं, माझ्या मामानं जगाचं भविष्य सांगितलं. अरे 16 तारखेला जगाचं भविष्य सांगितलं आणि 17 तारखेला बाकणूक खरी व्हायला सुरुवात झाली. माझा देव सांगतो, माझ्या देवानं सांगितलं मेघाची कावड गैर हंगामी हाय. उन्हाळ्याचा पावसाळ्याचा उन्हाळा होईल आणि कालपासून पावसाला सुरुवात झाली. पण रोहन शिंदे नावाचा गंदी नालीचा किडा नालायक माणसानं घाण कमेंट केली. माझं सगळ्याला आव्हान आहे, हा व्हिडिओ कट करून सगळ्यांपर्यंत पोहोचवा. त्या रोहन शिंदे नावाच्या नालायकाला, त्या राक्षसाला, त्या नराधामाला पकडलंच पाहिजे आणि त्याला टेचलाच पाहिजे. आपल्या देवाला नावं ठेवतो. असे अवलादी महाराष्ट्रामध्ये नवे भारत राहण्याचा अधिकार नाही त्यांना. या बावलादीला धर्म कळलाच नाही हो. म्हणून माझं प्रत्येकाला आव्हान आहे, ज्या ठिकाणी हा जिथपर्यंत आवाज पोहोचेल, ज्याला ही पडली त्याने त्या माणसाला, त्या रोहिण शिंदेला शोधलंच पाहिजे आणि त्याला धडा शिकवला पाहिजे. ही एक चळवळ महाराष्ट्रामध्ये आता उभी राहिली पाहिजे. ही एक चळवळ आहे. नवे ही सुद्धा भक्तीच आहे. ज्या नास्तिकांना टेचण्याची, नाठाळाच्या माती काठी, ह्यांना समजून सांगून ही जमणार नाही. ह्यांना टेचलंच पाहिजे. ठीक आहे, ऐका, मला मुद्दा सांगायचा आहे की विश्वास महत्वाचा आहे. पहिली कोंडलं जायचं तुम्हाला सांगतो आणि पाऊस पडायचा. ठरलं बाबा आता पाऊस पडायचा. मग मंदिर तयार झालं. हे अफाट पंचक्रोशीतली सगळी गर्दी तयार झाली. आता शेवट मूर्ती बसवायची सरदार महाराज बरं का, महाराज मंडळी मूर्ती बसवायची वेळ आली आणि चांगले भामन काका आहेत काय? तर भामन काका कोण? नाही ना. भामन काका आले, पूजा अर्चा झाली, पोलीस बंदोबस्त, खासदार आमदार आले. ते सगळे आता मंडळी, एवढे मोठा उत्सव होणार आहे, 50-50 हजार माणसं आहेत आलेली आहे. आणि मग काय करायचं, मूर्ती सगळं पूजा अर्चा झाली आणि 12, 10:30 वाजले, 11 वाजले, 12 वाजले, मूर्तीचाच कार्यक्रम होईना. मूर्ती बसत नाही तोपर्यंत आरती नाही तोपर्यंत प्रसाद नाही. लोक लेकरं बाळा वरडायला लागली, पोलिस वैतागून गेली. आणि एक आजी, ह्या आजी सारखीच होती. आजी शेरड आहेत का घरी? आहेत ना. अशी आजी डोक्यावरती आपलं सरपणाचं वजं घेतलेलं, हातामध्ये एक शिर्डी घेऊन चाललेली. आणि ती जाता पोलिसाला विचारलं, म्हणली बाबा सकाळी बी हितच होता ना, अजून बी हितच आहेस का रे बाबा? ती वैतागलं होतं, खाया नव्हतं, पाणी नव्हतं. ए म्हणला म्हातारे, जा म्हणला, तुला काय करायचं या? दुसरा पोलीस जरा हुशार होता. ए म्हणला असं बोलू नको, देव कुठल्या पण रूपाने येतो. हे म्हणला आजी काय नाही बघ म्हणला. ती पण सावरलं. आजी म्हणला काय नाही, इथं असं मंदिर आहे ना, असा महादेव बसवायचा आहे आणि अजून बसलाच नाही. म्हणली का कुणास ठाऊक म्हणले, पण लय वेळ झाला महादेव बसलाच नाही. म्हणले थांब मी बघती. आणि पोलिसाच्या हातात शिर्डी दिली. आजी पोलिसाच्या हातात शिर्डी देतात होय ग. आणि ओझं टाकलं, म्हणली लक्ष ठेव माझ्या सरपणा. आता पोलिसांना सरपण सांभाळावं का? आजी गेली ना तडा. जरा भांडकुदळ होती जरा.
आगावच होती तुझ्यासारखी नाही बाई, आगाव नाही, तुला चांगली आहेस. बोट मोडतो, तुला चांगली आहेस बाई. अशी होती, गेली आणि म्हणले ए भामन काका. जसं भामन काका लक्ष गेला, भामन काकाला कळलं आता म्हणला आपलं काय खरं नाही. म्हणला आली म्हातारे, म्हणला म्हातारे तिकडेच थांब, येऊ नकोस. अरे काय येऊ नकोस, काय झालं म्हणले. अजून इतका येळ झाला कार म्हणले, अजून लोक जेवाय तर तळलेत नव. ए म्हणला म्हातारे तुला माहित नाही काय घोळ झाला. अरे काय झालंय सांग तरी खरं. म्हणला ए म्हातारे सगळं पूजा झाली, आता महादेव बसवायचा आहे, खड्डा तयार आहे, महादेव तयार आहे, बसवायचा आहे. अरे मग म्हणली बसव की. अरे म्हणली, मग त्यांनी सांगितलं ए म्हातारे, म्हणला महादेव बसवायला तसं जमत नाही, पतिव्रता पाहिजे, आणि ती जर पतिव्रता नसेल तर तिचा मंडप जळल. आणि कुणीच उठाना, सगळ्या गप बसलेल्या. आमदारबाई खासदारबाईला सांगतीया, खासदारबाई सरपंचीनबाईला सांगतीया, बचत गटाच्या अध्यक्ष तर पळूनच गेल्या, त्या कुठं गावल्याच नाहीत. सगळी म्हणते उठा, कुणी उठाय तयार होईना. ती म्हातारीने सगळीकडे बघितलं. आता ग बाया म्हणले ह्या कोण आहे ती. सगळ्यांनी खाना मानाखाली घातल्या. ए म्हणली काका, हो म्हणली बाजूला, तुला पतिव्रता पाहिजे नव. पदर खोसला गेली आणि धरला महादेव, बसवला ना खड्ड्यात, बसला वाकडा. म्हणला ए म्हणला म्हातारे महादेव नीट बसव, वाकडा बसला. ए म्हणली काका काय झालं रे. म्हणली सख्यावर लग्न ठरलं होतं, तुक्यावर झालं, पण एवढ्याने बिघडलं का. महादेव सरळच झाला, आपोआप सरळ झाला. मला सांगा, ती पतिव्रता ह्या सगळ्या बसलेल्या पतिव्रता नव्हत्या का विश्वास नव्हता. काय नव्हता, विश्वास नव्हता. आणि जोपर्यंत विश्वास नाही ना तोपर्यंत मामा नाही. तू का मेरे पतिव्रता देवावर सत्ता, किती देवावर सत्ता, देवावर सत्ता. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. विश्वास पाहिजे. आणि जर विश्वास असेल ना, पण कुठला विश्वास पाहिजे. अभंगाच्या माध्यमातून तुकोबाराय हा विश्वास सांगतात. करील तो काय नोहे महाराज, हा अभंगाचा सिद्धांत आहे महाराज. जर विश्वासच नसेल ना तर मग काही अर्थ राहणार नाही. हा विश्वास पाहिजे. का माऊलींच्या दारामध्ये सोन्याचा पिंपल आहे, रेड्याच्या मुखीमधून वेद बोलवले, किती अन्यथा करतो शक्ती आहे. महाराज निर्जीव भिंतीला चालवलो, निर्जीव भिंतीला चालवलं, एवढं सामर्थ्य आहे का. आणि तेच माऊली, नीट ऐका आता, तेच माऊली माझ्या मामांच्या रूपानं पुन्हा अवताराला आहेत. माझे निवृत्ती दादा, माझे ज्ञान दादा, माझं सोपान काका मामांच्या रूपानं पुन्हा अवताराला आहेत. कशासाठी, तोच उद्देश पूर्ण करण्यासाठी. मिळवली मांदी वैष्णवांची मांदी एकत्र करण्यासाठी पुन्हा अवताराला आहेत. ज्या माझ्या माऊलींना अन्नासाठी वनवन करावं लागलं, माधवगिरी मागावी लागली. अरे इतका निर्लज्ज समाज. ऐका, आपलीच माणसं आपल्याला गोत्यात आणतात. काय म्हणणं आहे तुमच्या बाबतीत. ए माईंनो, नातीच आपल्याला गोत्यात आणतात, बाहेरचा अजिबात गोत्यात आणा येत नाही. फक्त नाती एकदा पोत्यात घालून आणा, कामच झालं गड्या. दुसरा त्रास द्यायला येतो का गड्या. बांधाचाच बांधकरी बांध करणार, बांधाचाच बांधकरी बांध करणार, दुसऱ्या बांधाचा बांध कोरा येणार आहे का. अजिबात नाही. इतका त्रास दिला ना माऊलींना. माधवगिरी मागावं लागली, आई बापाला देहांत प्रायचित्त घ्यावं लागलं. अरे त्या माधवगिरीमध्ये शेण कालवलं हो, माती कालवली हो. पोटभर नाही जेवायला भेटलं माझ्या ज्ञानदादाला, माझ्या निवृत्ती दादाला, सोपान काकांना नाही भेटलं. इतका हाल झालं हो. पण ज्या वेळेला 1892ला जेव्हा मामांच्या रूपाने अवताराला आले, अरे ज्या अन्नासाठी वनवन करावं लागलं, माधवगिरी मागावं लागली, त्या अन्नाचा मेळा ह्या भूतलावरती भरवला. अरे जगाच्या इतिहासामध्ये नोंद घ्यावं असं फिरतं अन्नछत्र माझ्या बाळूमामाचं अन्नछत्र आहे. 19 पालख्या, 4 राज्यामध्ये अखंड अन्नदान, 20व आदमापूर अखंड अन्नदान, 21व मेतका अखंड अन्नदान. अरे जलबावी सारखी कितीतरी मंदिर चालू असलेलं अन्नदान, या जगामध्ये सगळ्यात मोठं अन्नदान माझ्या मामानं सुरू केलं. जे तिथं होतं ते हिथं माझा देव करायला लागला. ठीक आहे. म्हणजे माऊली आणि मामांच्या मध्ये भेद नाही. माझा देव सांगतोय ना, हे माझ्या मनाचं नाही महाराज. मला माझ्या मनाचं काही सांगताच येत नाही. माझा देव सांगतो, मी स्वतः परब्रह्म असून
शेष नारायणाचा मी शिव शंभोचा अवतार आहे. कांबळ्याच्या खोळत मी फुलाच्या माळत बसलो या. मी स्वतः परब्रह्म मीच आहे, शेष नारायण मीच आहे आणि शिव शंभो सुद्धा मीच आहे. तिन्ही देवांचा एकत्रित अवतार म्हणजे मामांचा अवतार. तिन्ही देवाचा अवतार, तिन्ही देवाचा अवतार. बाळू मामा हो मामा वदन गे, बाळू मामा हो मामा वदन गे, बाळू मामा हो मामा वदन गे. तिन्ही देवाचा अवतार, तिन्ही देवाचा अवतार. बाळू मामा मामा वदन गे, बाळू मामा वदन गे, बाळू मामा वदन गे. ब्रह्मा विष्णू महेश भजन करा सावकाश, भजन करा सावकाश, भजन करा सावकाश. देवाचा अवतार, तिन्ही देवाचा अवतार. बाळू मामा हो मामा वदन गे, बाळू मामा हो मामा वदन गे, बाळू मामा हो मामा वदन गे. तिन्ही देवाचा अवतार, तिन्ही देवाचा अवतार. बाळू मामा वदन गे, बाळू मामा वदन गे, बाळू मामा वदन गे. बोला 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 बाळू मामा चलावाने. चांगलं. जय बाळू मामा. फुकटच्या टाळ्या वाजवायला मागं सरायचं नाही. हा तेवढ्याच वेळापुरत मोबाईल मधनं हात वर येईल. ही पाठीमाग बसलेली बरेच जण आहेत मोबाईल मध्ये डोकं घालून, माझा आज इंस्टाग्रामला किती व्ह्यूज गेलं, किती फॉलोअर्स वाढलं. हे बाबा तुझं फॉलोअर्स वाढू नाही तर नाही वाढू, तू देवाला फॉलो कर, नाही तर तुझं अवघड होईल, कनेक्शन कट होईल. है का नाही महाराज? त्याला पहिला फॉलो कर. हे का ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही देवांचा एकत्रित अवतार माझ्या देवाचा अवतार आहे. आणि तिन्ही देव जेव्हा अवताराला आले होते, निवृत्ती दादा, स्वपन काका आणि ज्ञानदादाच्या ब्रह्मा विष्णू आणि महेश अवताराला आले. आणि मुक्ताईच्या आईसाहेबांच्या रूपानं आदिशक्ती आदिमाया अवताराला आली. आणि इथं सत्यवा मातेच्या रूपानं आदिशक्ती आदिमाया अवतार आलेले आहे. म्हणून असं अजिबात समजायचं नाही मामा हा वेगळा देव आहे आणि माऊली हा वेगळा देव आहे, अजिबात समजायचं नाही. मामा आणि पांडुरंगाचं खूप आतूट असं नातं आहे. आता ती वेळ नाही मला सांगायला बरं का, वेळ नाही ते सांग, पण खूप आतूट नातं आहे. प्रत्यक्ष पुरावे आहेत बरं का महाराज, पुरावे आहेत. हा आणि काय असेल ती मला माहीत नाही, पण माझ्या भगवंतानं मला खूप दिलेलं आहे. हा मी मेजर आहे. मला अजिबात हिचं काय माहीत नाही कसं असतं काय असतं. उभा राहायचं ना आपलं सुरू करायचं, ती बाबा करून घेत असतो. पण मला शिकवलं माझ्या बापानं, माझ्या मामानं शिकवलं. सगळं काय माझ्या देवानं मला दिलं. ठीक आहे, आणि तुमच्यासमोर उभं करायला मला योग्यता बनवलेली. सगळा शिकवणारा सर्वस्व माझा देव आहे. ठीक आहे, म्हणून मी हक्कानं सांगतो, तारीख वार सहित सांगतो की तेवढं देवानं दिलं ना माझ्यापाशी. पांडुरंगाची मामाची बेश 1937 साल 38 सालाची आहे. तारीख वार आहे. पांडुरंगाची मामांच्या आईची भेट आहे, त्याला वार आहे, त्याला पुरावे आहेत महाराज. आज जरी तुम्ही पंढरपुरामध्ये गेला ना, 2802 नावाचं घर आहे बडवेंचं, नारायण बडवेंचं. त्या बडवेंच्या घरामध्ये माझा देव राहायचा ना, तिथं अजून सुद्धा ती जागा तशीच आहे. पांडुरंगाचं मामाचं आगळं वेगळं नातं आहे महाराज. चंद्रभागेनं प्रत्यक्ष मामांचा दिलेला रुपया हातानं घेतलेला आहे. चरित्र खूप सुंदर चरित्र आहे ते. ठीक आहे, म्हणून हा काय वेगळा देव आहे असं कोणी समजायचं नाही. बोला विठ्ठल बिरदेव रामा, आत्मपुरात बाळू मामा. बोला विठ्ठल बिरदेव रामा, आत्मपुरात बाळू मामा. विठ्ठल बिरुदेव रामा रामा, आदमापुरात बाळू मामा. विठ्ठल बिरुदेव रामा रामा, आदमापुरात बाळू मामा. बाळू मामा
राऊत महाराज पिक्चर कसा का असा ना जाहिराती जोरात पाहिजेत बस खंबराट कामच झालं आपलं मग काय हा काय सांगतो बरोबर आहे का नाही महाराज हा ए आणि मन मोकळं हसत जावा मन मोकळं हसत जावा हा खाली बसून अंग डुलवत जावा आता तुम्हाला नाचायला वेळ नाही आपल्या म्हणजे खाली बसून डुलवत जा कोणाची भांडणं झाली असतील घरी कोण वैतागा आला असेल हे तर आले तेवढंच मोकळं होतात हा आहे का नाही तसंही तुमचा दाब जास्त वाढलाय मुख्यमंत्र्याच्या बहिणी झाल्यापासून ह्यांचं पार जीवाचा हाल झाल्यात हा लय त्रास देऊ नका संन्यास घ्या त्यांना त्र्यंबकेश्वरला कुंभमेळा जवळ आला आहे जरा जपून असू द्या का माझ्या माऊलींनी रेड्यामुखी वेद बोलवले निर्जीव भिंतीला चालवलं आणि माऊली आणि मामा वेगळे नाही तो जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ एक सोन्याचा पिंपळ आळंदीमध्ये दुसरा सोन्याचा पिंपळ माझ्या मामांच्या दारामध्ये तिसरा सोन्याचा पिंपळ अक्कलकोट स्वामींच्या दारामध्ये 3 सोन्याचं पिंपळ आणि नवीन जी काय मंदिर आहेत आज जळभावी मध्ये मला एक मामांच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ दिसला वा ठीक आहे आनंद वाटला आणि म्हणून आल्या आल्या लगेच घेर बदली केला लगेच दुसरा घेर हा जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बोल रेडा बोले हा तिथं माऊलींनी रेड्याला बोलावं लावलं साल 1962 मामा कर्नाटकच्या भागामध्ये ए लेकर बाळ बोलून देऊ नका आपापले कॅलेंडर जपून ठेवा बरं मोकार फाड कशाला बोललो होता बोलून देऊ नका अजिबात हा आम्ही इकडे गाड्या दामटाच्या तुम्ही उट्या टाकायचं जमतं का असं हा बोल नका अजिबात बोलून देऊ नका पोरांना राहतं पाठीमागे जाऊन बसा आता हा साल 1962 मामा कर्नाटकच्या भागामध्ये वय वर्ष मामाचं 70 मनुष्य रूपामध्ये देव अवताराला आलेला आहे हा देव कर्नाटकच्या भागामध्ये बकरी राखत असताना सकाळची वेळ आहे मामांचा तळ असा समोर पडलेला आहे बकरी वाघरीमध्ये डाललेली सकाळच्या 8:30-8चा सुमार आहे मामा पांढऱ्या शुभ्र घोडीवरती माझा देव बसला पायामध्ये पायथान आहे चिपरी गावामध्ये चर्मकार पंडित नावाच्या चर्मकारापासून बनवलेलं पायथान माझ्या भगवंतानं घातलेल्या हातामध्ये घुंगराची काठी आहे खांद्यावरती कांबळे जरीचा फेटा लावलेला आहे अरे सूर्याला लाजवेल ना असं तेज ह्या भगवंताच्या चेहऱ्यावरती हो चंद्राला लाजवेल अशी शीतलता आहे देव बसलेला आहे हातामध्ये काठी आहे आणि मारत्या नावाचं घाडव चरत होतं बकऱ्याच्या साईड वाघरीच्या बाजूनी चरत होतं देवाचं लक्ष गेलं त्या घडवावरती देवानं आवाज दिला ए मारत्या अरे काय करायलास इकडे ये नव तसं मारत्या नावाचं घाडव पळत पळत मामापाशी आलं मारत्या नावाचं घाडव पळत पळत आलं आमची 2 पायाची घाडवं अजून ऐकत नाहीत ऐका रे आई बापाचा ऐका परमार्थामध्ये पापाला संसारामध्ये बापाला जो घाबरला त्याचा परमार्थ नेटका झाला आणि त्याचा परपंच नेटका झाला नाही कळलं जो परमार्थामध्ये पापाला घाबरला त्याचा परमार्थ पराकोटीचा झाला जो परपंचामध्ये बापाला घाबरला त्याचा परपंच नेटका झाला घाडव पुढं आलं फुरफुर करायला लागलं आणि मामा बोलायला मारत्या अरे आता बकरी राखणं होत नाही नव मला तसं ती मुडकं हलवायचं ए मारत्या अरे ही बकरी लय त्रास देते ती आता लय वरीच झालं बकरी राखून आता कटाळ आला रे मला ए मारत्या आजपासून बाळू धनगराची बकरी तो राखायची ए मारत्या बकऱ्याची काळजी घ्यायची कुणाच्या धानात देऊ नकस कांगाळी आली तर गाठ बाळू धनगराशी आहे आणि ती मारत्या नावाचं गाडो मुंडका हलावत या त्या दिवसापासून साल 1962 मारत्या नावाच्या गाढवानं बकरी राखायला सुरुवात केली 66 देवानं समाधी घेतली तरी सुद्धा मामाची बकरी ती गाढव राखत होतं आणि बकरी राखता राखता त्याचा देह त्याने त्या तळावरती ठेवला गाढवाला बकरी राखायला लावलं मला सांगा गाढवाला बकरी राखायला लावलं जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बल रेडा बोले ना माझ्या देवाच्या दारामध्ये सोन्याचं पिंपळ आहे इकडं माझ्या देवानं गाढवाला बोलायला लावलं आणि इकडं माझ्या देवानं गाढवाला बकरी राखायला लावली मग सांगा माऊली आणि माझ्या मामामध्ये फरक कुठं घावला महाराज हा पण नुसती बकरी राखायला लावलं एवढंच नाही मामापाशी 10-12 गुढी होती गुढी असायची खामण टाकायला आणि ती गुढी इतकी वांड होती इतकी भांडकुदळ होती लय भांडायची आपसात हा जसं कुत्र बघा माणसाची भांडणं ना तशी
प्राण्याची पण भांडणं असतात, पण 2 प्राणी जरा जास्त डेंजर आहेत. हा, 2 प्राणी जास्त डेंजर, माणूस आणि कुत्रा. हा, कुत्र्याला गतीन माणसाला प्रगती कधी सहन होत नाही. मला सांगा, गाडीचा आणि कुत्र्याचा काही संबंध आहे का? तरी ताणत या. आणि आमचं प्रसन्न मला गाडीवर लात मारते ती, जमतंय का मला तसं? ही 2 प्राणी जरा डेंजर बर का. हा, आणि तुम्ही बघा, कुत्र्यावर गुरगुर करतं बर का. कुत्र्यावर गुरगुर करतं आणि माणसाच गुरगुर करतात. जरा 2 डेंजर. त्या घोड्यांची भांडणं व्हायची महाराज, भांडणं व्हायची आणि ती भांडणं मिटवायला मामाला मिटवायला लागायचं. आणि मग मामाला सांगितलं, ए मारत्या, अरे फकस्त बकरी राखून जमणार नाही नव तुला. ए मारत्या, अरे ती गोडी आहेत ती नव, ती सुकाळीची लय भांडते ती, त्या समद्याची भांडणं तू मिटवायची. आणि त्या दिवसापासून गोडी जर भांडायला लागली तर मारत्या नावाचं गाढव मध्ये जायचं, फुर 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 करायचं. काय सांगायचं त्यांची त्यांनाच माहिती. आणि भांडणं मिटायची आणि सगळी गोडी जिकडच्या तिकडं होऊन जायची. सगळी गोडी जिकडच्या तिकडं होऊन जायची महाराज. हा, इकडं रेड्याला वैद बोलवायला लावले आणि इकडं गाढवाला बकरी राखायला लावलं, गाढवाला भांडणं सोडवायला लावली. जयाची द्वारी सोन्याचा पिंप ऐका. आणि तिकडं माऊलींनी भिंतीला चालवलं, माऊलींनी भिंत चालवली. साल 1931 मामा हुनरगीच्या भागामध्ये गेला. मामांचा नियम आहे, कर्नाटकच्या भागामध्ये पावसाळ्याचे दिवस कर्नाटकच्या भागामध्ये जायचा, कारण तिथं दुष्काळ असायचा, बकऱ्यांच्या नखेला त्रास होत नसायचा. आणि म्हणून दुष्काळाच्या भागात कर्नाटक जायचं. हुनरगीच्या गावामध्ये माझा देव गेला. आणि देव गेल्यावरती तिथं लक्ष्मीनारायणाचं मंदिर होतं. लक्ष्मीनारायणाच्या मंदिरामध्ये 2-3 दिवस झाले माळावरती तळ पडला. आणि 5-6 गडी बरोबर घेतली, सांगितलं, ए गड्या हो चला रे म्हणला, लक्ष्मीनारायणाचं दर्शन घेऊन येऊ. आणि देव निघाला हो दर्शनाला. चुरमुऱ्याचा निवड ठेवला, दर्शन घेतलं. तिथं धनगरवाडी नावाची एक छोटीशी वाडी होती, गावाला खेटून होती. तिथं चिंचची झाडं होती, चिंचचं बन होतं. आणि त्या चिंचच्या झाडामध्ये दगडी होती, लोक बसत होती, तिथं चिचोक वगैरे वाटलं जात होतं. त्या चिंचच्या बनामध्ये गेला, सगळं लोकांना कळलं देव आला. सगळं गाव असं लठाबळ मामाच्या मागे देव आला. देव त्या चिंचच्या बनामध्ये जाऊन, चिंचच्या वनामध्ये जाऊन थांबला. दगडावरती माझा देव बसला. सगळी लोक येतात, दर्शन घेतात, पाया पडतात आणि निघून जातात. आजोबा उभा राहत आहेत. पण तुमच्यासारख्या मामाच्या लेकी बाळी अशी रस्ता कसा डांबरीचा इतक्या अंतरावरती अशा उभ्या राहिल्या. मामाचं लक्ष होतं त्यांच्याकडं. माझ्या लेकी बाळी जवळ आल्या नाही. ती समद्याचं झाल्यावरती माझ्या देवानं आवाज दिला. माझा देव लय प्रेमाने विचारपूस करायचा, माईंनो लय काळजी घ्यायचा आणि अजून सुद्धा घेतो बरं का. विचारलं, ए पुरी हो, का र माझ्या लेकरांनो, माझ्या बाळांनो, काय झालं र तुम्हासनी, आज लय लांब उभा राहिला सा. तसं म्हटल्याबरोबर अरे बापाना आवाज द्यावाना, तशा लेकी पळतच मामापाशी गेल्या. असा गराडा घातला, मामाच्या समोर उभ्या राहिल्या. कोणाच्या काकाला लेकर आहेत आणि सांगू लागल्या, ए मामा, ए आजा. देवाला आजा म्हणायची, देवाला देवऋषी म्हणायची, देवाला देव म्हणायची, मामा म्हणायची. आजा, अरे तू येतोस, परत दुसऱ्या गावाला जातो, 2-2 वरीच झालं की तू येत नाहीस. तेव्हा आम्ही कुणासनी गारणं सांगावं. ए पुरी हो, काय झालं र तुम्हासनी. ए मामा, आजा, अरे तू येतोय 15 दिवस, महिना, 2 आठवडं, 3 आठवडं राहतोस आणि एकदा गेला नव की वरीस 2-2 वरीस आमच्या गावाला येत नाहीस. अरे आमची लेकर बाळ आजारी पडते, ती तापाने फनफन करते, ती कुणासनी लागीर होत या, कुणासनी बाहेर वसा होतो या. तेव्हा आम्ही कुणासनी सांगायचं. इथं वैद्य नाही, इथं दवाखाना नाही. देवा आमची लेकर बाळ ह्यात मरून बी जाते. ती काही लेकी सांगायला लागल्यावर डोळ्यात पाणी आलं हो बायांच्या. ए देवा, अरे तू नाहीस, आम्ही कुणासनी सांगावं. आणि असं म्हटल्याबरोबर ती देवाचं लक्ष पुढं पडलेल्या एका वरुट्यावरती गेलं. ए माईंनो, वरुटा माहिती का? कुणाला वरुटा माहिती? नवीन ताईंनी हात वर करा. ए आता तुम्ही काय नवीन आहेत का? आता आजी कमाल नाही, नवीन ताईंला. तुम्ही माझ्या आजी आहे, तुम्ही माझ्या आजीला विचारत नाही, माझ्या मायला विचारत नाही, माझ्या ताईला विचारतो. कोणाला वरुटा माहिती आहे? एवढ्यालाच माहिती आहे. मी सांगतो, हे ज्यांना माहित त्यांना सांगतो, वरुटा चूल फुकायला असतो. बरोबर आहे ना? काही दिवसांनी पण हे दिवस परत येणार. हा थांबा जरा, परत वरुटा, परत पाटा, सगळं येणार. हा सगळं परत आता चूल आली.
आता बाबा बम झाली उद्या हे का हा वरुटा पडला होता, मला मोठा असा वरुटा होता. तो वरुटा तिथं ह्यासाठी होता, सगळी धनगराची लोक तिथं त्याचीच म्हटल्या चिचा काढायची, चिचुकी काढायची, त्या भिजवायची, त्याची खळ तयार करायची आणि गुंगडीला द्यायची. तिथं पाटात ही वरोटा पडलेला होता. देवाचं लक्ष त्या वरोट्याकडे गेलं. महाराज तो वरोटा थरथर कापायला लागला. वरोटा थरथर कापायला लागला. देव ऐकून घेत होता. देव बोलला, वैरपुरी हो, समद मला आलं नव ध्यानात, गप्पागिर सुकाळीच्या हो तुम्ही. त्या वरुट्याला देवानं 3 वेळा काठी घेतली, दन दन मारलं. म्हणला रांडच्या, अरे किती वरी झालं इथून पडून राहिलास र, उठ की र सुकाळीच्या, तुला आता काम द्यायचंय नव मला. तसा वरुटा उभा राहिला महाराज. आणि लोक एकच कालवा, वरुटा उभा राहिला, वरुटा उभा राहिला, दगड उभा राहिला, वरुटा उभा राहिला. सगळी लोक बघायला लागली. हे वार म्हणला माघार, तुमचं काम नव हे. तशी सगळी माघार सरली. म्हणून देव कडाडला. म्हणला, आजपासून या धनगर वाड्याचा ब्रह्मदेव तू आहेस. माझ्या लेकी बाळी तुझ्यापाशी येतील, तुला गारानं सांगतील, सुखदुःख सांगतील, तुला ऐकावं लागल. जर नाही ऐकलं तर गाठ बाळू धनगराची आहे. वरुटा उभा राहिला आणि सांगितलं, तुझा निवद म्हणशील तर तुला चुरमुरा आणि फुटाण्याचा निवद असेल. साली 1931 सालाला माझ्या देवानं दगडाला ब्रह्मदेव केलं आणि तिथं कामाला लावलं. म्हणून दुसऱ्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात, करील काय लोहे महाराज, करील काय लोहे महाराज, वर पाय बीज तुझे, वर पाय बीज तुझे. करील ते काय लोहे महाराज, करील ते काय लोहे महाराज, वरी पाय बीज सुधांगी, सुधांगी, वरी पाय बीज सुधांगी. दगडालाही देव बनवून, हे ऐका, अरे कलियुगातला एकमेव देव माझा, दगडालाही देव बनवलं आणि कामाला लावणारा देव म्हणजे माझा बाळू मामा. एवढं सामर्थ्य माझ्या देवाचं आहे. करील तो काय नोहे महाराज. पण कशाच्या जोरावरती, कशाच्या सप्त बंद पाडणाऱ्याच्या जोरावर होय महाराज. एका यात्रेच्या 2 यात्रा करणाऱ्याच्या जोरावर, मामांच्या भंडाऱ्यामध्ये आडवा पाय घालण्याच्या जोरावर. परी पाहे बीज शुद्ध अंगी. हा, ते बीज शुद्धच असलं पाहिजे. हा, थोडी भक्ती त्या हुनरगीच्या लेकी बाळांची भक्ती तेवढी होती. मामाची बकरी आली ना, अहो रात्र मामांसाठी, मामांच्या बकऱ्यासाठी राबायची. राब राब कष्ट करायची. का? त्यांना माहिती देव त्या बकऱ्यातच आहे. आणि त्या जोरावरती ह्या देवानं काय केलं, दगडालाही देव बनवलं आणि तिथं कामाला लावलं. आज जरी हुनरगीमध्ये तुम्ही गेलात, माझ्या माहितीनुसार या भूतलावरती 3च देव ब्रह्मदेवाची मंदिर आहेत. एक राजस्थान पुष्करमध्ये, दुसरं सिद्धटेक, गणपती सिद्धटेक त्या ठिकाणी, आणि तिसरं हुनरगीच्या गावामध्ये. बस ब्रह्मदेवाची मंदिरं आज माझ्या माहितीनुसार तर नाहीत. आहेत कुठं माहित अजून? एखादा असं तर सांगा, म्हणजे मला ॲड होईल ते असं म्हणजे नाही, पण असू शकतं. पण मला माहिती तेवढंच आहे महाराज. काय माहित आहे कुठं महाराज? आणखी 3च मंदिर आहे. आज जरी हुनरगीमध्ये तुम्ही गेलात, तो दगड आज सुद्धा ब्रह्मदेव काम करतो. एवढं सामर्थ्य माझ्या देवाचं आहे. करील तो काय नोहे महाराज, परी पाहे बीज शुद्ध अंगी. आज मामांची यात्रा पार पडली आदमापुरामध्ये. यात्रा पार पडली. जवळजवळ 20-25 लाख पब्लिक असेल महाराज. 20-25 लाख पब्लिक असेल. माझ्या देवानं त्या वेळेला सांगितलं, नीट ऐका, म्हणला, अरे कलियुगामध्ये बाळू धनगराची यात्रा
भरली त्या येळेला म्हणायचं, त्या येळेला बाळू धनगराच्या भंडाऱ्यामध्ये 20 खंडी मीठ पडल नव. त्या येळेला खऱ्या अर्थानं कलियुगामध्ये बाळू धनगराची यात्रा भरली आणि बाळू धनगराचा भंडारा भरला म्हणायचं. 20 खंडी मीठ म्हणजे किती? 1 खंडी म्हणजे किती पोती? 20 पोती है का नाही? 20 खंडी, 1 खंडी म्हणजे 20 पोती, म्हणजे 400 पोती मीठ जेव्हा मामांच्या भंडाऱ्यामध्ये पडणार आहे त्यावेळेला देवाची यात्रा या भूतलावरती भरणार आहे. मग मला सांगा, ज्या वेळेला मामांची यात्रा भूतलावरती भरल तेव्हा 20 खंडी मीठ म्हणजे 400 पोती मीठ पडल, तेव्हा संख्या किती असेल? किती लाख, किती करोड माणसं असतील? ह्याचा हिशोब आपण न केलेला बरा. हा, ठीक आहे. हा, जे माऊली ज्या कारणासाठी अवताराला आले, जे काम माऊलींना केलं, काय केलं? घातली गव्हाण मुक्तीची, दयाने घातली मुक्तीची गवांदी, मिळवली मांदी वैष्णवांची. तेच काम माझा मामा करतोय ना. मग ह्याच्यापेक्षा वेगळं काय करतोय का माझा मामा? मग माऊली मामा वेगळं कसं हो महाराज? हा, ज्या वैष्णवांना एकत्र केलं, मुक्तीची गव्हांदी वाटली, त्याच वैष्णवांनी एकत्र करून माझा देव आदमापुरामध्ये यात्रा भरवतोय. जी 1932 साला यात्रा सुरू केली, 31-30 सालाला आकाशवाणी झाली, सांगितलं, हे बाळू, तू आरंभ केलेली तपश्चर्या ह्याला जर फळ यायचं असेल तर पंढरीच्या पांडुरंगाचा सप्ताह कर आणि भंडारा कर. 31 सालाला हमेदवाड्यामध्ये मामांची बकरी, द्वादशीचा दिवस, बळवंत पाटील, विरूपाक्ष जंगम स्वामी, बेडगे गुरुजी, भोसले सरकार, बापूसाहेब मगदूम, ही सगळी माणसं तिथं आलेली आहेत. आणि विचार, बळवंत पाटील आहेत, कुशाबा पाटील, हे विचार आला की कुठं भरवायची यात्रा, कुठं भरवायची यात्रा. मग सर्वांनी ठरवलं, मेतके चिकोत्रा नदीच्या कडेला पश्चिमेच्या बाजूला चिचेच्या झाडाच्या खाली, सावली खाली, चिचोचं लय झाडं होती, त्या चिंचेच्या झाडाखाली ठरवलं येते यात्रा भरवायची. तिथी कुठली निवडली? मग तिथी सांगितली, मामाला सांगितलं, मामा अमुक अमुक ठिकाणी यात्रा भरू. चाललं मला देव भरवा. मामा सांगायचा, तर धावतो घेतो, या वेळ कमी आहे. मला वाटलं लय वेळ राहिला असेल, पण 20 मिनिटं राहिलेत. अजून 8 तास राहिलेत आपली. आणि 8 तास घेतली पाहिजे ना, तर तो शेतकरी नव, तो शेतकरी नव का. आणि चिकोत्रा नदीला मेतक्या गावामध्ये ठरलं यात्रा भरवायचं. आणि मग विचारलं देवाला, देवा समद खरं आहे, आम्ही समद करतो या, पर देवा कुठल्या तिथीला ठरवायची करायची म्हणाव. मग देवानं सांगितलं, अरे म्हणला, पाडव्याच्या अगोदर जी एकादशी येती नव, त्या एकादशीच्या शुभ मुहूर्तावरती मेतकेच्या त्या चिकोत्रा नदीच्या गंगेच्या तीरावरती यात्रा भरू नव. आणि मग दिवस ठरला, पाप मोचणी एकादशीला वात घालायची, विना उभा करायचा, सप्ताह सुरू करायचा आणि मामाची यात्रा भरवायची. पाप मोचणी एकादशी का निवडली याला सुद्धा कारण आहे महाराज. पाप मोचणी एकादशी माझ्या देवानं का निवडली? कारण काय उद्देश पूर्ण करायचा आहे? उद्देश कुठला पूर्ण करायचा आहे? जयाने घातली मुक्तीची गवांदी, मिळवली मांदी वैष्णवांची. पाप करून मुक्ती मिळेल काय? मिळेल? दुसऱ्याचे लग्न मोडून आपल्या पोराचं लग्न जमल काय? तुमच्याकडे नाही ना? 3 टोळ्या जरा डेंजर आहेत, घर फोडणारी, बांध करणारी, लग्न मोडणारी. 3 टोळ्या जरा डेंजर आहेत. मला काल एका जणाचा फोन आला, कोण होतं माझ्या बरोबर, आम्ही प्रवासात होतो, रायगडवरून येत होतो. सांगितलं, त्याच्या आईने मला फोन करायला सांगितलं, मेजर पोराचं लग्न जमलं. आनंदाने सांगतो, कारण बरीच लग्न मोडली होती, पण म्हणलं होतं मामा विश्वास ठेवा, खूप सुंदर अशी पत्नी मिळेल. ते पोराचं लग्न जमलं. म्हणजे ह्या टोळ्या आहेत. मला सांगा, ह्यांना मुक्ती मिळणार आहे का हो? नाही मिळणार. पण तुमच्या आमच्या करून जरी आम्ही सात्विक वागत असलो तरी नकळत नकळत तुमच्या आमच्या हातून पाप होतं. आणि ते पाप आम्हाला समजत नाही. खूप प्रकारची पाप आहेत. आता ती पाप सांगायचं म्हणलं तर 2 तास लागतील. सगळी पाप, त्यातले सगळे प्रकार सांगायचं म्हणलं तर ते कळत नकळत पाप तुमच्या आमच्या हातून होतात. आणि त्या पापातून आम्हाला मुक्ती मिळावी म्हणून पाप मोचणी एकादशीला माझ्या देवानं आत्मापुरामध्ये धरणीमाईच्या स्वर्गामध्ये यात्रा भरवायला सुरुवात केली. ती 1932 ला मेतक्यामध्ये भरवली पाप मोचणी एकादशीला. कारण आम्हाला पापातून मुक्ती मिळावी, तुमच्या आमच्या पाठीमागचा काढून घ्यावा आणि त्याच्या मुंडक्यावरती पाय द्यावा म्हणून पाप मोचणी एकादशी माझ्या भगवंतानं निवडली. आणि एकादशीला भगवंताने यात्रा भरवायला सुरुवात केली. आदमापुरात मामाच्या गावात, आदमापुरात मामाच्या गावात
ढोल वाजतो मामाचा जमीन गाजतो गाज ढोल वाजतो मामाचा जमीन गाजतो हा आज दिसले से एक चित्र दाखवू नका, ही चित्र दाखवा बाकीची. हा ही पण चित्र दिसली पाहिजे, तेव्हा तुमचे चॅनल कोणतरी बघणार आहे. एक चित्र दाखवून काय कोण बघतं काय चॅनल? सगळी चित्र दिसली पाहिजेत. हे का बाप मोसणी एकादशीला यात्रा भरवली साली 1932 ते 38 पर्यंत यात्रा चालली. 7 वर्ष यात्रा होती. 26 मार्च 1957ला 37ला 38ला यात्रा होती. 16 मार्च आठवत नाही मला, असू द्या. यात्रा होती. ज्योती पाटील नावाच्या शेतकऱ्यानं मामाच्या मेंढक्याला मारलं म्हणून मामानं त्या गावातली यात्रा बंद केली. आणि डिस्काउंट द्या महाराज, 2% वाढून द्या डिस्काउंट. ठीक आहे, तुम्हाला अंतःकरणपूर्वक धन्यवाद आहे. का ती यात्रा 1966ला आदमापुरामध्ये आदमापूर चालली. 66 पर्यंत कोलेवाडीमध्ये चालली. तीच यात्रा आदमापुरामध्ये सुरू झाली. ती यात्रा आहे. उद्देश हाच आहे, सगळ्यांना एकत्र करायचं आणि सगळ्यांना सुख द्यायचं. आणि म्हणून माझे तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे ते सुखा काय येऊने गातली या भय, तुका म्हणे ते सुखा काय येऊने राहे समाधान चित्ताची या, सदैव चित्तामध्ये समाधान आहे. आणि 3-4 दिवस आम्ही यात्रेमध्ये होते. काय आनंद आहे, जेवायचं सुद्धा बहाणा आम्हाला नव्हतं. ठीक आहे, सर्व सुख त्या ठिकाणी, सगळ्या भंडाऱ्याचा वर्षाव असतो, आनंद त्या ठिकाणी असतो. एकच उद्देश आहे, तो का म्हणे ते सुखा का येऊने राहे समाधान चित्ताची या. पण कधी करील तो काय, हा विश्वास मनामध्ये पाहिजे की माझा मामा सर्वस्व आहे, माझा मामा सर्वस्व करणारा आहे, माझ्या मामाच्या हातात सर्व सूत्र आहेत, सर्व ताकद त्याच्या हातामध्ये आहे. नवे ह्या जगाचा सूत्रधार म्हणजे माझा मामा आहे, हा विश्वास मनामध्ये पाहिजे. सगळं होणार आहे. अभंगाचा सरळ आणि साधा भावार्थ संपला. एकदा विठोबा रुक्माईचं भजन करू आणि काय 5-10 मिनिटांमध्ये थोडकं मामाचे सुंदर अशी सेवा सगळ्यांची चालू आहे. सगळ्यांनी ही सेवा चालू ठेवा. येणारा काळ भयंकर परिस्थिती घेऊन येतोय. महाराज तुमच्या इथं काय 10-15 मिनिटं वाढीव टाइम असतो का? हा परवानगी पाहिजे हो. हा तसं आता आम्हाला आदमापूर गाठायचे परत, तरी सुद्धा असू द्या. सुंदर अशी सेवा चालू आहे. सुंदर अशी सेवा करा. मला खऱ्या मनाने आता अगदी साधं बोलूया बरं का आपण. मला सांगा, तुमच्या आमच्या हातामध्ये काय आहे गड्या? खरं सांगा. हे सगळ्या आज्यांना खरं सांगा, 9वारी साडीवाले आज्या, खरं सांगा, काहीच नाही का? नाही का आजी? हा जरा आज्यांना बघितलं की बरं वाटतं बरं का. आजी आजोबा, खरं सांगू का, नातवाचं पहिला मित्र आणि मैत्रीण आजी आणि आजोबा. ज्या घरामध्ये आजी आजोबा त्या घराला वैभव, त्या घराला घरपण. काय म्हणायचं तुम्हाला? काही आपल्या हातामध्ये नाही. स्वतःच हे शरीर आपल्या हातामध्ये नाही. डोळ्यात एकच केस पांढरे, डोळ्यात एकच चष्मा लागलं महाराज, डोळ्यात एकच गुडघं गेलं. काय राहिलं आपल्या हातात? काय आपल्या हातात इकडे? हा डोळ्यात एकच सून आणि पोरगा व्हायला निघाली. काय राहिलं आपल्या हातात? सगळं रिमोट कंट्रोल त्या बाबाच्या हातामध्ये, सगळा रिमोट कंट्रोल त्याच्या हातामध्ये. खूप हुशार आहे. त्याच्या डोक्याला आजपर्यंत डोकं कुणी लावू शकलं नाही. हा त्याच्यासारखं कुणी होऊ शकलं नाही. आणि जो त्याच्यासारखं व्हायचा प्रयत्न केला तो मातीमध्ये गेला. उदाहरण सांगाय नको. खूप मी नेहमी सांगतो, हे जी मॉडेल बनवलेत ना, त्या इंजिनियरचं नाव देव आहे, त्या इंजिनियरचं नाव बाळू मामा आहे. त्याच्या डोक्याला डोकं लागलं नाही. किती हुशार आहे माहिती आहे? किती हुशार आहे. मला सांगा, एवढ्या बसलेल्यापैकी एकमेकासारखं दिसणारं कोण आहे का? 8 अरब लोकसंख्या, 8 अरब लोकसंख्यामध्ये मामा कुणीच एकमेकासारखं दिसाय नाही. किती हुशार असेल ते, किती हुशार असेल. बर तुमची आमची काळजी किती घेतली? का त्याची भक्ती करावी? साधं ऐकून जा महाराज. हा का त्याची भक्ती करावी? कारण त्यांनी तुमची आमची काळजी घेतली म्हणून भक्ती करावी. तुमच्या आमच्यासाठी त्यांनी विचार केला, तुमच्या आमचा त्यांनी सदैव विचार केला म्हणून त्याचा विचार आम्ही सदैव करावा. तो तुमच्या आमच्यासाठी झटला म्हणून त्यासाठी आम्ही झटावं. किती काळजी घेतली मला सांगा. हे नाग बनवताना असं उलट बनवायला पाहिजे होतं. कुठं गेलं असतं पावसाचं पाणी? पूर आला असता, पूर. विचार करा, ही नाग उलट असतं कसं केलं असतं? चष्मा कुठं ठेवला असता महाराज? दक्षिण महाराज
महाराज कुठे ठेवला असता? चष्म्याच्या जागेवर छत्रे आले असत्या, नाकात पाणी जाऊ नये म्हणून. किती हुशार आहे महाराज साहेब, किती हुशार, किती डोकं लावलं ते देवानं हो. हा, तुम्ही आम्ही काय डोकं लावावं? हा, विज्ञान किती पुढे जाऊ द्या, शास्त्र सायन्स किती पुढे जाऊ द्या, परंतु अजून या सायन्सला हे कळलं नाही. अरे एक स्त्री आई झाल्यानंतर त्या रक्ताचं दूध कसं पंत हे अजून विज्ञानाला शोध लावता आलं नाही हो अजून. अरे किती विज्ञान पुढे जाऊ द्या, किती विज्ञान पुढे जाऊ द्या, पण माझ्या देवाला माझ्या मामाला चॅलेंज करू शकत नाही. तुम्ही आम्ही मोकळा श्वासोश्वास घेतोय, तोंडावरती हात ठेवा 5 मिनिटं, जगताल काय? नाक दाबा, नाक दाबा बरं सगळे, नाक नका दाबू. तुम्ही आम्ही 1 मिनिट जर नाक दाबू शकत नाही, तुम्ही आम्हाला मोकळा श्वास घ्यावा लागतो, तर 9 महिने 9 दिवस आईच्या गर्भामध्ये ती लेकरू राहतं कसं? अरे त्याला श्वास पुरवणारा कोण आहे? त्याला श्वास पुरवणाऱ्याचं नाव देव आहे, त्याचं नाव बाळू मामा. तुम्ही त्या गर्भामध्ये सुरक्षित राहिला पाहिजे म्हणून माझा देव अहोरात्र तुम्हाला श्वासोश्वास पुरवतो ना, त्या देवाचं नाव बाळू मामा. म्हणून तुम्ही भक्ती केली पाहिजे, तुम्ही आम्ही परमार्थ केला पाहिजे, तुम्ही आम्ही धर्म केला पाहिजे. इतकी काळजी तुमचा आमचा देव घेतो. हा, काय आणखी काय करावं ह्याने? आणखी काय करावं सलगर मामा? काय करावं आणखी ह्याने? हा, आता तुमच्या घरी का पाणी भरावं का? हा, तरी लोकांचं समाधान होणार नाही हो. देव जरी तुमच्या घरी राबायला आला ना तरी समाधान होणार नाही. समाधान व्हा, समाधान झालं ना तरच सुख आहे. हा, त्याच्यापाशी जावा तरच सुख आहे. ऐका, हा उत्सव चाललाय ना, सर्वांनी भरभरून दान करा. खाऊन बुडवणारा माझा देव नाही, अन्नदान करा. अन्नदानाचं महत्व लय मोठं आहे. महाभारतातली कथा माहीत असेल सर्वांना महाराज मंडळी. कर्ण एवढा दानशूर होता, पण अन्न करून बोंबलत होता. कर्ण महाराजांना माहित असेल काय महाराज, बरोबर आहे की नाही? अन्नदान एवढा दानशूर होता, पण अन्न नाही, भूक लागली, जेवण द्या जेवण द्या, नाही मिळालं. शेवट काय सांगितलं? तुला मिळणार नाही, तू दान केलं नाही. म्हणला खोळ लागलं का काय? जाऊन इस्रापूर्ती तलावरती सगळ्या दानशूर मिळे. अरे बाबा तू दान केलंस, पण तू अन्नदान केलं नाही म्हणून तुला जेवण मिळणार नाही. मग काय करू? भूक तर लागली, पण तू एक केलं, तू ज्या बोटानं जेवण ज्याचं मिळतं त्याचं घर दाखवलं ना, ते बोट फक्त तोंडामध्ये धर, तुझं पोट भरल. ते तोंडामध्ये बोट धरावं लागलं महाराज. हा, या कलियुगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ जर असेल ना तर अन्नदान आहे. म्हणून अन्नदान करा. माझा देव आला ना, देव अन्नदान करण्यासाठी आला, धर्म करण्यासाठी आला. माझ्या देवानं सांगितलं, अरे म्हणला कलियुगामध्ये कर्माचं पाडळ खेळ करतं या गंमत भक्त या, कर्माचं पाडळ खेळ करतं या गंमत भक्त या. कर्माचं घर बुडून जाईल, धर्माचं घर टिकून राहील. धर्म माझ्या देवानं सांगितला, ज्या घरी धर्म घडला, ज्या घरी बाळू धनगराच्या 5 माणसावर त्या तांबर पाणी घातलं, तिथं धर्म घडला. जिथं धर्म घडला तिथं बाळू धनगर उभा राहिला. ज्या घरामध्ये, ज्या राणावनामध्ये, ज्याच्या शेतामध्ये माझी मेंढर चरली, तिथं धर्म घडला. जिथं धर्म घडला तिथं बाळू मामा उभा राहिला. चांदन चांदन झाले वाट, बाळू मामाचे मी पाहत होते वाट. चांदन चांदन झाले वाट, बाळू मामाचे मी पाहत होते वाट. झाले रात, बाळू मामाची पाहत होत वाट. झाली रात, बाळू मामाची पाहत होत वाट. जळगावीचा धनगर बोलवा हो, मामाला घोंगडी बनवा हो. जळगावीचा धनगर बोलवा हो, मामाला घोंगडी बनवा हो. जळगावीचा धनगर बोलवा हो, मामाला घोंगडी बनवा हो. जळगावीचा धनगर बोलवा हो, मामाला घोंगडी बनवा हो.
धर्म करा, खाऊन बुडवणारा माझा देव नाही. एक लक्षात घ्या, ज्यानं 10 रुपयानं खर्च केलं त्याला 100नं 1000नं माझ्या भगवंतानं दिलं. ज्यानं मापट्या चिपट्यानं खर्च केलं त्याला पायली पोत्यानं ह्या भगवंतानं दिलं. म्हणून दान करा, धर्म करा. मला सांगा, ह्या जळभावीच्या गावामध्ये महाराज, निश्चित महाराज कोण आहे का जाताना 2-4 लाख रुपये घेऊन जाणारावर? आहे का कोण दादांनो? आहे का कोण? बरं येताना घेऊन आलाय कोण? आहे का? कुणीच नाही. ए ताईंनो, सोनं जरा महाग झालं या, तिकडं जरा जास्तच महाग आहे, जाताना 2-4 तोळं घेऊन जाणार कोण आहे काय? हा बरं, वर्ण कोण घेऊन आलंय काय? हाय का? कोणी घेऊन आलं नाही, कोणी घेऊन जाणार नाही. मग अट्टहास कशासाठी? ऐका, घेऊन जाणार नाही, घेऊन आलो नाही, अट्टहास कशासाठी? पण माझ्यापाशी एक मंत्र आहे महाराज, माझ्यापाशी एक मंत्र आहे. आपण पैसाही घेऊन जाऊ शकतो, सोनंही घेऊन जाऊ शकतो आणि 2-4 एकर जमिनी घेऊन जाऊ शकतो. देऊ का मंत्र? सांगा गड्या. अरे हा म्हणा, एवढा मोठा मंत्र द्यायचा आहे. मी हा बाबा मंत्राला पैसे घेत नाही, हा बाबा त्र्यंबकेश्वर आलेला नाही, हा बाबा त्र्यंबकेश्वर चाललेला नाही, बाबा पैसे मागत नाही, बाबा कोणाकडून काय घेत नाही. शंका येईल एखाद्याला, बाबा मागतोय काय? ऐका, ए ताई दादांनो, ए ताई माईंनो, दादांनो, कोण घेऊन जात नाही, कोण घेऊन आला नाही, 100% खरं आहे. पण घेऊन जाता येतं. ऐका ना, अमेरिकेला तुम्ही गेलात साहेब, अमेरिकेला गेला, इथली 500ची नोट चालेल का हो? नाही चालणार. मग 2-4 लाखाचा पुडका खिशामध्ये, सगळं आहे, पण जेवण भेटेल का हो? राहायला खोली भेटेल का हो? साहेब पैसे आहेत, सगळं आहे, तरी सुद्धा भेटत नाही. मग काय करावं लागेल हो साहेब? काय करावं लागेल साहेब? हा काय करावं मला? कन्वर्ट करावं लागेल, बदली करावं लागेल. म्हणजे हितलं 500 रुपये तिथल्या डॉलरमध्ये परिवर्तित करावे लागतील. मग आलेशान हॉटेल भेटेल, मग जेवायला भेटेल, मग सर्व्हिस, सगळं जागेवर भेटेल. पैसा होता ना? नव्हता का? होता ना पैसा, तरी खायला माग होता. पैसा होता तरी खायला माग होता, कारण तिथलं 500 रुपये तिथं चालत नव्हतं. तिथल्या पैशाला डॉलर म्हणतात. जेव्हा हे 500 रुपये डॉलरमध्ये गेलं तेव्हा सगळं मिळालं. मग ज्या वेळेला तुम्ही इथून जाताल तेव्हा इथला पैसा तिथं चालणार नाही, इथं रुपये चालणार नाही, सोनं चालणार नाही, जमीन चालणार नाही. कारण तिथल्या पैशाला, तिथल्या संपत्तीला पुण्य म्हणतात, तिथल्या रुपयाला पुण्य म्हणतात. आणि हिथं खर्च केला तर त्याचं पैसे पुण्यामध्ये परिवर्तित होतील, पुण्यामध्ये बदलले जातील आणि ते तिथं कामाला येतील. पुण्याची गणना कोण करे? पुण्याची गणना कोण करे? पुण्याची गणना कोण करे? पुण्याची गणना कोण करे? हरिमुखे मागे, हरिमुखे मागे, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे मागे, हरिमुखे मागे, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करे? पुण्याची गणना कोण करे? पुण्याची गणना कोण करे? आणि त्या पुण्याची गणना तिथं होणार आहे. तिथं जर वाटत असेल कामाला यावं, तर तिथं पुण्य करावं लागेल. आणि हिथं खर्च केला, धर्म केलेला पैसा तिथं पुण्य म्हणून तुमच्या बँकेमध्ये जमा होईल. बाकी हिथं साठवून ठेवा, ती फुटपट्टी लावूनच ऐकणार आहे. माझ्या बाब्याचं कसं होईल? काय नाही, तू जाऊन बघ, सगळं बरोबर होतंय. काही शिल्लक राहत नाही. पण काय काळजी करू नका. येरती माईक दुःखाची जनती, नाही आधी अंती अवसानी. हा, ते अगोदर पण नाही आणि ते नंतर पण नाही. येरती सगळं देवाच्या व्यतिरिक्त सगळं जे माईक आहे ते सगळं मायेचंच आहे, ते काही कामाचं येणार नाही. आणि जर काही कामाला यायचं वाटत असेल ना, ए ताईंनो दादांनो, गाठीला ठेवलेले 4 पैसे मामाच्या धर्मासाठी खर्च करा, अन्नदान करा, दान करा आणि सुंदर असं ह्या सोहळ्याला सहकार्य करा. विनंती आहे सगळ्यांना. मी वारंवार सांगतो महाराज, गावातलं सप्त तुझ्या माझ्या पायी बंद पडलं, मानापानासाठी बंद पडलं. माझं नाव पत्रिकेत नाही म्हणून दुसरा सप्ताह, एका सप्त्याचं 2 सप्त, एका यात्रेच्या 2 यात्रा केल्या, दोन्ही सप्त बंद पडलं. कशासाठी? मानापानासाठी. एक सांगू का? अरे माणसानं मानावं किंवा न मानावं ह्याच्यामध्ये गुंतवू नका रे बाबांनो. अरे माणसानं मानावं किंवा न मानावं याच्यामध्ये गुंतवू नका. ज्या दिवशी तुम्हाला माझा मामा मानणार नाही ना, त्या दिवशी तुम्हाला मानणारी लोक असतील पण बघायला तुम्ही नसणार आहे. जाग व्हा. असं कर्म करा, असं कर्म करा, ह्या जगाच्या मालकानं तुम्हाला आम्हाला मानलं पाहिजे. असं कर्म करा.
म्हणून ह्याच्या त्याच्या अच्छा घाबरलो म्हणलं काय सांगाय आले का काय भीती वाटते कधी कधी असू द्या हे का ह्या कार्यामध्ये फूट पाडू देऊ नका वंगाळ सवय वंगाळ हा तुमचा कार्यक्रमच वाजणार आहे थांबा थोडा दिवस हा ही धर्म कार्यामध्ये फूट पाडणारी धर्म कार्यामध्ये आटकाडी बांधणारी धर्म कार्यामध्ये इस्कूड करणारी ह्याचा नंबर पहिला लागणार आहे माझ्या देवानं सांगितले कोरोनापेक्षा भयंकर रोग येणार आणि त्या झपाट्यामध्ये पहिला नंबर त्यांचा आहे कारण धर्म टिकवायचा आहे हो धर्म टिकला तर देवाला किंमत आहे महाराज हा सगळे अधर्मीच असले तर देवाची पूजा कोण करणार म्हणून अधर्म करू नका तुम्ही देव कार्यामध्ये फूट करताल तर अधर्म आहे एक प्रसंग घडला मामांची यात्रा भिखू मामांचे वडील बापू शिंगारे यांचा वालुग वाचतो त्यांचं खूप मोठं उपकार आहेत आपल्यावरती बापू शिंगारे जर आले नसते त्यांनी जर ढोल वाजवला नसता तर मामाने यात्रा भरवली नसती 1938ला यात्रा बंद केली आणि मामांची बकरी करड्याळला आहेत आणि मामा सांगितलं यात्रा भरवायचीच नाही बापू शिंगारे आले आणि पाठचा ढोल वाजवायला लागले ढोल वाजायला लागला हे सांगितलं हे म्हणले कोण आलंय रे ते अरे तो रांडचा बाप्या आला नसल असल नव जा त्याला सांगा बाळू धनगरांनी यात्रा बंद केली म्हणून आणि निरोप गेला बापू शिंगारे म्हणले त्या मला सांगा तू तुझ्या मनाचं काय तू कधी बी भरावशील कधी बी मोडशील पण म्या माझ्या नियमाप्रमाणे आलो शेवट देव गेला आणि देव म्हणतो हे बाप्या फसशील बघ ह्यो खुट्टा बाळू धनगराचा हाय पिढ्यानं पिढ्या निघणार नाही हे म्हणला देवा तुला काय करायचं ती कर पर मी यात्रा भरवायला नियमाप्रमाणे आलोय आणि मग देवानं रात्रीत यात्रा भरवली एका रातीमध्ये यात्रा भरवली ढोल आला वाजला त्याला गुळ पाणी देऊन आरती करून त्यांना आतमध्ये घेतलं झोपायला सांगितलंय आणि सकाळी उठून बघतात तर सगळी दुकानं खेळणी पाळणी लागलेली आहेत ती यात्रा देवानं भरवली त्या बापू शिंगाऱ्यांचा ढोल वाजतो आता त्यांची चिरंजीव भिखू मामा शिंगार आहेत त्यांचे नातू काशीनाथ शिंगार आहेत ह्यांचा ढोल वाजतो मामाची यात्रा भरती प्रसंग घडला त्या रुकडीच्या गावामध्ये भरपूर शिंगार आहेत ह्यांच्यात प्रसंग घडला आमचं बी वडील होतं आमचा बी आजा होता आमचा बी पंजा होता आमचा ढोल वाजणार आणि दुई फळी तयार झाली 250 ढोल निघालं आदमापूरच्या दिशेनं ट्रकावरती इष्ट्यावरती ट्रॅक्टरमध्ये निघालं ढोल 250 ढोल निघालं आणि ढोल संध्याकाळचा उतरायला सुरुवात झाली वर्ण ढोल काढला फुटल्याला 200 ढोल काढलं 200 फुटलेलं कुणी फोडलं राग आला आमचं ढोल फोडलं ह्यानी अरे तुमचं काय फोडलं आमचं बी फुटलं सगळे मग कसं काय फुटलं कसं काय फुटलं सगळं ढोल उतारलं महाराज आणि शेवट 249 ढोल उतारलं 249 ढोल फुटलेलं होतं शेवटच्या 250व्या ढोलाला हात लावला आणि ढोल बघितला शाबूत होता गडी जोरात वरडला ए गड्या हो अरे एक ढोल साबूत आहे एका ढोलावर यात्रा भरू सगळ्यांच्या डोक्यात प्रकाश पडला डोल खाली आला सगळं बाजूला ठेवलं देवापाशी जाऊन सगळ्यांनी नाक घासलं सांगितलं देवा आमची चूक आम्हाला कळली तुझ्या कार्यामध्ये दुई फळी चालत नाही तुझी ढोल एका ढोला यात्रा भरणार हिथून पुढे एका जीवाने एका मनाने एका दिलानं तुझी यात्रा भरू तुझ्या कार्यात कधीच फूट पडू देणार नाही त्या दिवसापासून कधीच फूट पडली नाही देवाला फूट चालत नाही माझ्या देवानं भाकणुकीमध्ये सांगितलं माझ्या छबीना सोळ्यात फूट पाडसिला तर यमपुरी दाखविलं माझी निंदा विटंबना करशिला तर मातीत मिसळून जाशिला मामाच्या यात्रे कार्यामध्ये फूट पाडू नका हा देव दिसतो तसा नाही लय वंगाळय माझ्या देवानं सांगितलं हाय की गहाय मी खैराचा इंगुळ हाय जपून हात लावा हाय की गहाय मी इकाचा प्याला हाय जपून खावा हाय की गहाय मी बोराटीचा काटा हाय जपून हात घाला सोपं नाही विषाची मामांच्या कार्यामध्ये अडथळा आणणं म्हणजे विषाची परीक्षा आहे आणि ही विषाची परीक्षा घेऊ नका मामानं स्वतःची सक्की सोडली नाही मर्या नावाचा गडी मामाच्या बर राहिला त्याला सोडलं नाही तुम्ही आम्ही तर काय कुठल्या झाडाचा पाला आहोत कचऱ्यासारखं उडून जाऊ विषाची परीक्षा घेऊ नका सुंदर असे कार्य करा या कार्यामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हा सगळ्यांनी हातभार लावा चुकीचा प्रसार करू नका चुकीला बळी पडू नका नेहमी सांगत असतो मामाची भाकणूक साक्षीला आताही भाकणूक झालेली ती थोडं सांगून जाईल मी तुम्हाला जगाचा विनाश अगदी निकट आलेला आहे जगाचा विनाशाला प्रारंभ झालेला आहे सावध राहा येणारा काळ इतका बेकार आहे 8 अरब लोकसंख्यापैकी फक्त 64 कोटी लोकसंख्या शिल्लक राहणार आहे मग विचार करा 64 कोटीमध्ये तुमचा आमचा नंबर लागल का
विचार करा कसं वागलं पाहिजे आणि कसं जगलं पाहिजे. भविष्य मालिका पुराण आहे, हा ग्रंथही सांगतो जगाचा विनाश कशा प्रकारे होणार आहे. भविष्य पुराण हा ग्रंथ 18 पुराणापैकी ग्रंथ आहे. हा सुद्धा ग्रंथ सांगतो जगाचा विनाश कशा होणार आहे. सगळ्या ग्रंथानं अष्टादीश संतानं सांगितलेलं आहे, फक्त आम्ही तुम्हाला सांगितलं नाही, ही खरी शोकांतिका आहे. हे ह्याच्यासाठी घेऊन फिरतो. एखाद्याला शंका आली, हे बाबा काहीतरी सांगायला लागला आणि 2032ला काय कलियुग संपून सत्युग येतं वेतवा आणि काय युद्ध होतंय वेतवा, तवा हे सगळं देतो म्हणतो वाचून झाल्यावर माझ्याकडे दे. तो म्हणतो बाबा तू सांगतो तेच खरं आहे. हा 100% माझ्या देवानं सांगितलं. माझा देवानं काल भाकणूक सांगितली. माझा देव सांगाय गेला, जरी आई न मरी बाईची जग दुनियावरून स्वारी गा फिरेल, जाळ्यानं ताप बाळानो किरम खोकला उदंड हाय. ही जी भाकणूक आहे, ही भाकणूक करण्याचा मान गुरु माऊली कृष्णात ढोणे महाराज मामांचे मानाचे भाकणूककार यांना आहे. मी फक्त त्याचं मराठी साध्या भाषेमध्ये तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करेल, नाही तर एखादा उठल काय कोण काय म्हणेल ह्याचा भरोसा नाही. आडव्या माणसांची कमी नाही. हा सरळ रस्त्याला स्पीड ब्रेकर, हा सरळ रस्त्याला स्पीड ब्रेकर आणि धर्म कार्याला विरोधक पदोपदी सापडणार. हा तुम्ही एखादा तुम्ही कसं काय भाकणूक सांगायला, मी फक्त भाषांतर सांगू शकतो. माझा देव सांगतो, गुरु माऊली कृष्णा ढोणे महाराजांच्या मुखातून प्रत्यक्ष भगवंत बोलतो. पापमोचनी एकादशीच्या द्वादशीच्या दिवशी सुवर्ण पिंपळाच्या छायेखाली आणि स्वर्गाच्या महाद्वारावरती भाकणूक होती. भल्या पाटील देव सांगतो, मेघयान मळा माझ्या आगासाचा फळा अश्मगाच्या धारा, हाय की गा हाय मेघ उदंड हाय, हाय की गा हाय बांधा आड बांध शिवा आड शिव, मेघाची कावड गैर हंगामी उदंड हाय. मेघाच्या पोटी आजार हाय, हात पिका पाण्यावरती हात द्रोणागिरी पर्वतराव, देव एका पाया उभा राहिलाय. लागलाय जग दुनिया निहाळाय लागलाय, त्याच्या माग अंधार त्याच्या पुढं अंधार पडलाय. कोल्हापूरचं राजघराणं क्षत्रिय वंशातला हाय, पिंजऱ्यातला रागू भाषण करील चित्त देवाव. हाय की गा हाय ही धर्माची गादी हाय, धर्माच्या गादीला तुम्ही राम राम करा. आदमापूर पुण्यभूमी पवित्र होईल, आदमापूर तीर्थक्षेत्र प्रति पंढरपूर होईल. पाडवा एकादशीला माझा तिथं 16 निघतोया, ते 30 कोटी देव 16ला हजर राहतील. मी स्वतः परब्रह्म असून शेष नारायणाचा मी शिव शंभोचा अवतार हाय. कांबळ्याच्या खोळत मी फुलाच्या माळत बसलोया, जग दुनियेची जडण घडण करतो. चालया हित बाळू मामाचा दरबार भरलाया, बाळू मामाची कीर्ती जग दुनियेत वाढत जाईल. आदमापूरचा आघात मोठा जगात झंडा फिरवत जाईल. आदमापूर सोन्याची काडी हाय, वाघापुऱ्याच्या अंगी मी संचार घेतलाया. आदमापुरात मी आसान टाकलं निशान रवलं. आदमापुरेच्या पुजाऱ्या मानकऱ्याला माझा आशीर्वाद राहील. आदमापुराच्या पुजाऱ्या मानकऱ्याची बाकुनुक कराची बदनामी करत आला तर मातीत मिसळून नाचला. मी जळी थळी काष्टी पाशाणी हाय, चालय हे तर जगाचं भविष्य चाललंय. पहिला मोगरा थोपून जाईल, दुसरा मोगरा मध्यम राहील. पुराण मार्ग ते तिसरा मोगरा खात्या कार्तिकी रोहिणी मिरगाच्या बहिणी. मिरवीत कोळी कोकण बंधारी मिरविल, बांधाड बांध शिवा आड शिव, सस्ती रोहिणी निघता मिरग निघाले आडदार. मिरग निघाले आडदार तरान होईल, दुनियेचा पेरा होईल. ऐका बाळांनो, ऐका तान्यांनो, देशाच्या राजकारणामध्ये मोठा गोंधळ होईल. राज्याच्या राजकारणामध्ये मोठा युगड लागलं. एक पक्षाचं 2 पक्ष पडून झांजवात लागलं. राजकीय नेते मंडळी सत्ता संपत्तीच्या मागगा लागतील. राजकीय नेते मंडळी जाती धर्माचं गा लढून खेळीतल. देशात मोठ्या नेत्याची हत्या गा होईल. आंदोलन होईल चळवळ होईल. भारत पाकिस्तानचं युद्ध का होईल. ऐतेल येतील आतंकवादी लोक येतील. दिल्ली त्या बगादी त्याला धक्का गा लागतील. होतील बॉम्बस्फोट होतील. शहराला लागून असलेली शहरं उद्ध्वस्त होतील. उडल तिसऱ्या महायुद्धाचा गा भडका गा उडल. होईल युद्ध होईल. जगाच्या विनाशाला प्रारंभ होईल. चौथा कोणा वसाड पडल.
ऐका बाळांनो, ऐका तन्यांनो, कर्नाटकच्या जलाशयाला भगदाड पडलं, कृष्णामाईच्या काठेला 9,00,000 बांगड्या पोटतील. ऐका बाळांनो, ऐका तन्यांनो, दक्षिण कोरिया चीन देश जगाला घातक होतील. बाळू मामाचा झेंडा जगदुनियेत मिरवत राहील. अमेरिकेच्या देशात बाळू मामाचं मंदिर होईल. अनेक देश हिंदू धर्माचं का स्वीकार करतील. जगदुनियात हिंदू धर्माचा झेंडा फडकत राहील. ऐका बाळांनो, ऐका तन्यांनो, आलोया आलोया म्या सांगत आलोया, जरी आईन मरीबाईची जगदुनियावरून स्वारी गाफरेल, जाळ्यानं ताप बाळांनो, किरम खोकला उदंड हाय. 18 तऱ्हेचा एक आजार मनुष्याचं होईल. डॉक्टर लोक हात टेकतील. रोगाला औषध सापडणार नाही. आड चुकलं खरं खेड चुकणार नाही. कोरोना पेक्षाही महाभयंकर महामारी गा येईल. होईल होईल जगाच्या विनाशाला प्रारंभ होईल. येईल येईल जग बुडी येईल. ऐका बाळांनो, ऐका तान्यांनो, 12 महिने गा लग्न कार्य गा चालतील. 9 वर्षाची पोरगी भरतार मागल, 12 वर्षाची पोरगी आई गा होईल. ऐका बाळांनो, ऐका तान्यांनो, कुणाचं फटकूर कुणाला होईल. आईचं लेकरू आईला वळखायचं नाही. माईचं लेकरू माईला वळखायचं नाही. गाईचं वासरू गाईला भेटणार नाही. ऐका बाळांनो, ऐका तान्यांनो, चालता बोलता मनुष्याचा प्राण जाईल, निघून जाईल. रेल्वे मोटार गाडी इमान याचे मोठे अपघात होतील. कानानं ऐकाला डोळ्यानं बघणार नाहीसा. ऐका बाळांनो, ऐका तान्यांनो, कलियुग जाईल सत्ययुग येईल. हिमालय पर्वतावर देव अवतार घेईल. इथं नीती धर्मानं वागशिला तर काही बी कमी पडू देणार नाही. इथं भक्तीनं वागशिला तर 4 दिवस सुखानं खाशीला. इथं सत्यानं वागशिला तर 4 दिवस सुखानं खाशीला. करशिला चाकरी तर खाशीला भाकरी. करशिला सेवा तर खाशीला मेवा. बाळू मामाच्या मेंढीच्या पोटी पोरगा जन्माला येईल. त्याची जग दुनियेतनं त्याची कीर्ती गाव होईल. ऐका बाळांनो, ऐका तान्यांनो, मेंढियानं मेंढक्याला जग दुनिया गादाविल. मेंढीच्या जीवावरती मेंढका सुखी गा राहील. मेंढीच्या मेंढक्यानं मेंढीची सेवा गा करावी. मेंढीच्या मेंढक्याला माझा आशीर्वाद राहील. बाळू मामाच्या मेंढीला तुम्ही पालखीतनं मिरवशेला. तिच्या गळ्यात तुम्ही सोन्याच्या पुतळ्याच्या माळा गा घालेता. सोनं नाण्याचं भाव, सोनं चांदीचं भाव वाढत जातील. सोनं नाणं मनुष्याला फुकाचं होईल. ऐका बाळांनो, ऐका तान्यांनो, होईल होईल जगाच्या विनाशाला प्रारंभ होईल. करेशिला चाकरी तर खाशीला भाकरी. आलोया आलोया म्या सांगत आलोया, बाकणुकीचं 4 शब्द तुम्हाला 4 पण गा शिकून जातील. कालीन घालीन कांबळ्याचा शेवट घालीन, करीन करीन पांढरीची राखण करील. या जगाच्या मालकानं जगाची भविष्यवाणी केली. 16 तारखेला भविष्यवाणी माझ्या देवानं केली. भविष्य सांगितलं. 33 कोटी देव ते भविष्य ऐकायला हजर असतात. आणि माझा देव त्यावेळेला सांगितलं 33 कोटी देव जगाचं दप्तर ऐकायला हजर गा राहतील. माझ्या भाकुनिकीच्या येळेला कोण दंगा गडबड गोंधळ करील, त्याच्यातच 3.5 हाताचा खुटागा मारील. बांधील त्याला पापाच्या पदराला बांधील. घालीन घालीन त्याच्या पदरात पापगा घालीन. म्हणून देवाची तर शिस्त पाळायची. देवाने भविष्यवाणी केली. 16 तारखेला भविष्यवाणी आणि 17 तारखेपासून काम सुरू झालेलं आहे. 100% तुम्हाला सांगतो, देवानं सांगितलं अन्न टंचाई येणार, आर्थिक संकट येणार, हडताळ होणार. ही परिस्थिती 100% येणार आहे. त्यातला अक्षर सुद्धा खोटं होऊ शकत नाही. मामानं सांगावं आणि 33 कोटी देवानं काम करावं. किती फास्ट परिवर्तन होते तुम्ही बघा. 100% मोठ्या नेत्याची हत्या होणार आणि इतकं मोठी चळवळ, इतकं मोठं आंदोलन होणार आहे. खूप भयंकर परिस्थिती आहे. जागतिक बाजारपेठा बंद पडणार आहेत. ह्या सगळ्या गोष्टी होणार आहे. इथं एकच कामाला येणार आहे. माझा देव सांगतो, इथं भक्तीनं वागशिला तर सुखानं 4 दिवस सुखानं खाशीला. इथं नीती धर्मानं वागशिला तर काही बी कमी पडू देणार नाही. इथं नीती धर्मानं वागा. या कार्याला सहकार्य करा. सर्वांनी सहकार्य करून सुंदर असे कार्य करा. हा परपंच उघड्यावरती आहे. आपल्या मामाचा आहे. तुम्ही मामाच्या परपंचाची काळजी घ्या. तुमच्या परपंचाची काळजी माझा देव घेईल. मामांची बकरी आली, मामांच्या बकऱ्याची खूप सेवा करा. मामांच्या बकऱ्याची सेवा करा. बकऱ्यांची काळजी घ्या. त्यांना सांभाळा. माझा देव तुम्हाला सांभाळल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सुंदर अशी भक्ती करा अशी विनंती सर्वांना करतो.
जाता जाता सांगणं आहे, देवाचा उपकार, संतांचा उपकार, आईबापांचा उपकार विसरू नका. हा देव आहे म्हणून तुम्ही आम्ही आहोत. मामासारखा देव तो मामाला भेटला, तिचा अनंत असं उपकार आहेत. कोरोनासारखा रोग आला, भली भली माणसं दवाखान्याच्या पायरीवरती गेली, पण तुमच्या आमच्या केसाला धक्का लागू दिला नाही. कारण तुम्हा आम्हाला हे वैभव पाहायचं होतं. हे देवउपकार आपल्या मामाचा आहे, ते उपकार देवाचं विसरू नका. आई वडिलांचा उपकार विसरू नका, संतांचा उपकार विसरू नका. प्रत्येकालाच मामांच्या घरामध्ये उभं राहता मामाला प्रत्येकाच्या घरामध्ये उभं राहता येणार नाही. म्हणून आईबापासारखं सुंदर असं दैवत माझ्या देवानं उभं केलं. आईबापाच्या चेहऱ्यावरचं हसू आणि समाधान हीच घरातल्या देवाची देवपूजा आहे. म्हणून सुंदर अशी सेवा आईबापांची करा. जाता जाता सांगणं, जेवताना ह्या शेतकऱ्याचा आभार मानायला विसरू नका आणि झोप घेताना माझ्या सैनिकांचा आभार मानायला विसरू नका. ए मेरे वतन के लोगों, जरा आंख में भर लो पानी, जो शहीद हुए उनके जरा याद करे कुर्बानी. वतन के लोग जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. ए मेरे वतन के लोगों, मेरे वतन के लोग जरा आंख में भर लो पानी, जरा आँख में भर लो पानी. ए मेरे वतन के लोगों, आंख में भर लो पानी, जो शहीद हुए उनके जरा याद करे कुर्बानी. याद करो कुर्बानी, जरा याद करो कुर्बानी. भारत माता की जय. वंदे मातरम. बोला 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 मामाच्या नावाने. देश टिकला, धर्म टिकला, तर तुम्ही आम्ही टिकू. देशाचा धर्माचा अभिमान बाळगा. येणारा काळ भयंकर परिस्थिती घेऊन येतोय. देशासाठी धर्मासाठी लढायला तयार व्हा. लव जिहाद पासून जरा लांब राहा. आईबापाला समाजामध्ये खाली मान घालावे लागेल असं कृत्य करू नका. सुंदर असं जीवन जगा. जीवन खूप सुंदर आहे, फक्त ते सुंदर होऊन जगता आलं पाहिजे. सुंदर असं नियोजन. महाराज तुमच्याही चरणाला पुन्हा एकदा साष्टांग असा दंडवत आहे. तुमची 20 मिनिटं आम्ही चोरली. मला एक कळतं, परपंचामध्ये ओव्हर टाईम करतो, मग देवाच्या परपंचात थोडा ओव्हर टाईम केला म्हणून काय झालं? हा, काळजी करू नका, ओव्हर टाईमचे पैसे आम्ही मागणार नाही. आत्ता क्लिअर केलेलं बरं आपलं. सुंदर अशी सर्वांची साथ आहे. सर्वांच्या चरणाला साष्टांग असा दंडवत आहे. जगताना जाण आणि भान ठेवा. मुलींची गर्भामध्ये हत्या करू नका. सुंदर अशी मामांची सेवा करा. महाराज एक विनंती आहे, माफी मागतो आणि हात जोडून विनंती करतो, ह्या सप्त्याची तारीख थोडीशी बदली करावी असं माझी विनंती आहे. ह्याला कारण मी तुम्हाला सांगून जातो महाराज. हा, माझ्या देवानं सांगितलं की मला या कलियुगामध्ये ज्या वेळेला बाळू धनगर, तुम्ही जरा असं महाराज दिसतो माझ्या रेंजमध्ये नाहीत. हा, ज्या वेळेला बाळू धनगराच्या भंडाऱ्यामध्ये 20 खंडी मीठ परेल, त्यावेळेला भूतलावरती बाळू धनगराचा भंडारा भरला असं सांगितलं आणि ती यात्रा देवानं सुरू केली. जर आपण हिथं यात्रा करत राहिलो तर ते 20 खंडी मीठ कधी पूर्ण होणार? त्याच्यातलं कमीत कमी पावशेर का होईना मीठ आपण काढून घ्यायला लागलो. त्याच्या कार्यामध्ये कुठंतरी आपण अडथळा आणायला लागलेलो आहोत. पंढरपूरची यात्रा पंढरपूरला कधी भरती महाराज? सरते महाराज आषाढीला. मग गावागावामध्ये यात्रा होती का हो महाराज? राऊत महाराज होते का? दक्षिण महाराज होती का? जर पंढरपूरची यात्रा आषाढीला पंढरपूरला भरती, अष्टादीश संत सकळ संत पंढरपूरला भेटायला जातात, गावागावामध्ये आपण यात्रा करत नाही. मग मामांची यात्रा जर पापमोचनी एकादशीला सगळ्यांचं पाप धुण्यासाठी जर ह्याच्यामध्ये आहे, आदमापुरामध्ये आहे, अष्टादीश संत तिथं हजर आहे, 33 कोटी देवांची हजेरी आहे, मग महाराज आपणही तिथं गेलं पाहिजे अशी माझी विनंती आहे महाराज तुम्हाला. ठीक आहे. हा, गुरुमाऊली कृष्णा ढोणे महाराजांचा सुद्धा हाच संदेश आहे. जन्मकाळाच्या वेळेस तुम्ही जन्मकाळ करा, समाधी काळाच्या तुम्ही समाधी काळ करा, पण मामांच्या यात्रेला सगळ्यांनी आदमापुरामध्ये हजर राहावा. त्यामुळे ही तारीख थोडीशी बदली करून घ्या. फक्त 3 दिवस पुढे ढकला. आजपासून किंवा आजपासून तुम्ही सुरू केलं तर पुढचं पुण्यतिथीचा कधी मला आठवत, कधी पुण्यतिथी सोहळा आहे?
उद्या आहे ना, मग पुण्यतिथी सोहळ्यापासून सुरुवात करा किंवा आजपासून सुरुवात करून पुढचा हे घ्या. कारण त्याच्या कार्यामध्ये अडथळा खरंच आणू नका. हा देवाचा नियम आहे. काही नियम आपण थोडे पाळले पाहिजेत. ठीक आहे. देवाने ती यात्रा भरवली, आपण सर्वांनी त्या यात्रेला हजर राहू. आणि अशा बऱ्याचशा यात्रा, म्हणजे तुम्हाला नाही बरं का महाराज, अशा बऱ्याचशा यात्रेच्या तारखा मी बदली करायला लावलेल्या आहेत. त्या लोकांनी त्या मोठेपणानं बदली केलेल्या आहेत. आता काही थोड्याफार शिल्लक राहिल्या त्याही आपण बदली करायचा प्रयत्न करणार आहोत. शेवट आदेश मामांचा. पाहिजे तर तुम्ही मामा हलसीनाथाला जाऊन कौल लावून कौल घेऊ शकता. एवढी एक विनंती तुम्हाला माझी आहे. बाकी सुंदर अशी सेवा आहे. सर्वांना एक विनंती आहे, कृपया सेवा झाल्यानंतर माझ्या पाया पडू नका. मी महाराज नाही, मी कीर्तनकार नाही, मी प्रवचनकार नाही, मी शास्त्राचा अभ्यासक नाही, मला काय ढेकळं येत नाही. मी माझ्या मामाचा गडी आहे. हा, ह्या गड्यानं सगळं करून ह्या गड्याला मामानं काम दिलंय, मामा सगळं करून घेतोय. माझ्या देवाच्या पाया पडा. आमच्यासारख्याच्या पाया पडून आमच्या अंगकाराला खतपाणी घालू नका. मामाची काठी पडती, फक्त आवाज येत नाही. पडली ना कळतं पडली गड्या, मग त्याला परत उपाय सापडत नाही. म्हणून तुम्ही पाया पडाल, एवढे मोठे आम्ही नाही. देवाच्या पाया पडायचं, आमच्यासारख्याच्या पाया पडू नका. एवढी विनंती सर्वांना करतो. तेवी मी जे जे बोलिले ते प्रभू तुमचे शिकविले, म्हणून अवधारी जे आपले आपण देवा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. तुकाराम 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 हरे तुकाराम 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 तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले पुरे वेळे पुढे उत्तर कराचा बाप राज महाराज तुम्ही सिद्ध आणाये विचारिला जे करम्या मुला. कराचा बाप राज महाराज रखा पाया पैकी करा कराचा बाप राज महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव आता मोठ्याने जयघोष करूया. गादीचे मालक आले, मालकांना गादी दिली. म्हणून मी माझा उष्टाहार विनेकऱ्याच्या गळ्यामध्ये घालत नाही महाराज, बरं का. त्यांचा अधिकार मोठा आहे. ह्या गादीचे मालक खरे हे आहे आणि आपण भाडे करूया. आपण भाडं घेऊन आलेला माणूस आहोत असं आहे. अखलकोट ब्रह्मांड नायक षडगुण ऐश्वर्य संपन्न आदमापूर निवासी श्रीमंत बाळू मामाच्या नावानं. आवाज जोरात, एवढाच आवाज आहे. मुळे महाराजांच्या नावानं, आई सत्यवा मातेच्या नावानं, बाळूमामाच्या शेळ्या मेंढ्याच्या नावानं, अल सिद्धनाथाच्या नावानं, नाथ साहेबांच्या नावानं. जय बाळूमामा. जय बाळूमामा. नाही खुर्ची आपण खाली बस. हॅलो, सर्वांनी शांत बसा. गुरुवर्य मुळे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त चालू असलेला अखंड हरिनाम समता ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा वर्ष तिसरे. आज हरिभक्त पारायण विक्रम सूर्यकांत जगताप मेजर यांनी सुसराव्यासह जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ अंगे ऐसे बळ रेडा बोले या अभंगावरती सुसराव्यासह कीर्तन केलेलं आहे. जळभावीच्या मठाच्या वतीनं त्यांचा आभारी आहोत. मेजर यांचा सन्मान मठाच्या वतीने या ठिकाणी केला जात आहे. त्याचा मेजर महाराजांनी स्वीकार करायचा आहे. तसेच आवर्जून आपल्या ह्या सप्त्यासाठी डॉक्टर क्षेत्रातील डॉक्टर मच्छिंद्र गोरड तसेच त्यांच्या पत्नी डॉक्टर वर्षा मच्छिंद्र गोरड यांनी ह्या
सप्त्यासाठी उपस्थित दर्शवली त्याबद्दल त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जात आहे. तसेच युवा उद्योजक सुरेश शेंडगे कापड दुकान नातपुते यांचा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे मठाच्या वतीनं. तसेच कृष्णा सरगर बाळूमामाचे भक्त यांचा या ठिकाणी मठाच्या वतीनं सन्मान केला जात आहे. या सर्वांनी त्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे.